सर्वस्व भगवान अकारण करुणा वरुणालय श्री राधा गोविंद दामोदर दास आणि भगवान श्री महादेव यांचं सानिध्य प्राप्त झालं असल्याने या श्री गोकुळ निवास ट्रस्ट फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून असलेल्या या 108 कथेमधील ही एक कथा आणि या गावचे जे लेकरं आहेत, तरुण मंडळी आहेत, त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या एक विशेष अनुकंपेमुळे ही कथा आपल्या सगळ्यांच्या भाग्याला आलेली आहे। अकारण करुणा वरुणालयाचे चार शंदुभर भगवान परमात्मा परमेश्वर परमपिता यांच्या वाङ्मय स्वरूपाचं दर्शन घेत साक्षात भगवंतांच्या या गंगारूप धारामध्ये आपण प्रवेश करणार आहोत। आज या श्रीमद भागवत रूपी गंगेला प्रथम दिवसाची ही सुरुवात होणार आहे आणि याही मध्ये विशेष या कलियुगामध्ये जन्म घेतल्यानंतर मनुष्य पाप करतो आणि म्हणून तो गंगेच्या किनाऱ्यावरती जातो का, तर ते पाप धुतल्या गेलं पाहिजे असं म्हणून। पण खरंच ते पाप धुतल्या जातं असं वाटतं का तुम्हाला? नाही का नाही धुतल्या जात? कारण की तुम्हाला माहितीये की आम्ही ते करून आल्यानंतर सुद्धा आमच्याकडनं पाप होणार आहे। पण तो जो तिथे बसलेला आहे ना, काशी विश्वनाथ विश्वेश्वर, तो अनादि अनंत आहे आणि चतुरादी शिरोमणी आहे। गंगा नदीच्या तीरावरती गेल्यानंतर फक्त आणि फक्त तन धुतलं जातं महाराज, फक्त तन, हे शरीर धुतलं जातं। पण आतमध्ये जे आहे ते धुतलं जातं का? हे तन, त्याच्या आतमध्ये मन आहे, ते धुतलं जातंय का? नाही। आणि ते जर धुतलं गेलं असतं तर मग कुणीच पाप नसतं केलं, या जगामध्ये पापाचं वातावरण वाढलं नसतं, भ्रष्टाचार झाला नसता, अत्याचारही झाला नसता। जितकं आपण पाप करतोय तितकेच गंगेचे किनारे भरलेले असतात आणि आपल्याला असं वाटतं की आपलं पाप धुतल्या गेलेलं आहे। नाही, आपण फक्त मनुष्य आहोत आणि तो चतुरादी शिरोमणी भगवान परमात्मा आहे। वहारे इंसान तेरी माया, शब्द बघा किती भारी आहे। वहारे इंसान तेरी माया, तूने घर पे किया हुआ पाप तू गंगा में धोने गया, और गंगा में धोया हुआ पाप वही तू बोतल में भर के घर को लेके आया, और अंत समय में प्रभु ने वही तुझे पिलाया। अंत समय जेव्हा येतो, अंताची वेळ जेव्हा येते, तेव्हा तुमच्या मुखामध्ये काय टाकलं जातं? पंचामृत टाकलं जातं, भगवंताचं चरणामृत टाकलं जातं, गंगाजल टाकलं जातं का? कारण की यांनी आयुष्यभर पाप केलेलं आहे आणि ते निघून जावं यासाठी ते टाकलं जातं। पण तुम्ही तर तिथे धुवून आले होते ना, भगवंत तुम्हाला कोरं आपल्या जवळ येऊ देईल का? ही भगवान या शब्दाचा अर्थ जर कळला तर आपल्याला भगवंत कळणार आहे। भगवान बाहेर शोधण्याची गरज नाही। बाहेरच्या दगडाच्या मूर्तीला पूजण्यासाठी आपण जितके अतोनात प्रयत्न करतो तितके जर आपल्या अंतामध्ये जी मूर्ती आहे त्या मूर्तीला जर पूजलं ना तर भगवंत कदाचित नक्कीच भेटू शकतो। मंदिराच्या आतमध्ये महादेवांच्या जवळ असलेल्या नंदीला सगळेच पूजतात, त्याच्या कानामध्ये सगळेच कुजबुज करतात की आमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी संपत्ती येऊ दे। पण त्याच मंदिराच्या बाहेर जर एक जिवंत चारपायाचा नंदी उभा असेल तर त्याला काडीने मारून हाकलून देतात का? तो नंदी तोच आहे, फक्त तुमची नीती आणि नियती बदललेली आहे। पाप तुमचं तेच होतं, फक्त तुमची जागा बदलली आहे। तुम्ही तेव्हा गंगेत होता आणि आता तुम्ही घरी मरण पावताय। म्हणून भगवंताचं भजन या सुंदर अशा भजनामध्ये आपण या आजच्या प्रथम सत्राला सुरुवात करूया। हा कुणासाठी आहे, का आहे, हे कळून घेणं फार गरजेचं आहे आणि त्याही माध्यमातून भगवंत कुणाकुणाला प्रसन्न होतात, कुणाकुणासाठी प्रसन्न होतात हेही तेवढं जाणून घेणं फार गरजेचं आहे। नाहीतर जन्माला आला हेला आणि पाणी वाहून वाहून मेला, अशी गत काही माणसांची होत असते। महाभक्त प्रल्हाद कष्टाविला, म्हणून तया कारणे सिंग झाला। नये ज्वाळ विशाळ सन्निधी कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। भगवंतांनी अमानवीय रूप घेतलं आणि त्या अमानवीय रूपामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या लेकराचा सांभाळ केला, तो म्हणजे भक्त प्रल्हाद। भक्त प्रल्हाद हा निस्सीम भक्त भगवान श्री विष्णूंचा। आणि ती भक्ती कधी कळली की माझे वडील हे स्वतःला देव समजतायत, हा द्वेष जेव्हा मनात निर्माण झाला तेव्हा कळतंय की विष्णूंचा द्वेष हिरण्यकश्यपूने त्यांचा छळ मांडला होता। एक 5 वर्षाचं लेकरू, एक निरागस 5-6 वर्षाचा तो प्रल्हाद,
ज्याला काय काय शिक्षा नाही दिली आपल्या वडिलांनी, स्वतःच्या बापाने काय काय नाही केलं त्याच्यासाठी. उकळत्या तेलात टाकलं, माजलेल्या हत्तीच्या पायाखाली दिलं, विषारी सर्पांच्या आतमध्ये फेकलं, कडेवरून ढकलून दिलं, समुद्रामध्ये फेकलं, पण तरी सुद्धा नयी ज्वाळ विशाळ सन्निधी कुणी. पण तरी सुद्धा त्या प्रल्हादाला असं कधीच वाटलं नाही की माझा भगवंत मला वाचवणार. विश्वास एवढा असीम होता की माहिती होतं की एक ना एक दिवस तरी माझा भगवंत मला जवळ घेईल, मला स्वतःच्या मांडीवर बसवेल. आणि म्हणूनच या प्रल्हादाच्या रक्षणासाठी, या प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी एक सुंदर असा अवतार घेतला, तो म्हणजे नराचा आणि सिंहाचा. हा अवतार धारण केल्यानंतर हिरण्यकश्यपूवर प्रचंड कोपलेल्या रागाच्या भरात त्यांनी एक सुंदर असा महिना निर्माण केला. 3.5 वर्षानंतर तो मास येतो, म्हणजे अधिक मास, पुरुषोत्तम मास ज्याला आपण म्हणतो. भगवंत आपल्या भक्तासाठी काहीही करायला तयार असतात, फक्त ते भक्त त्या योग्यतेचे असले पाहिजे. भगवंताला ताजी फुलं खूप आवडतात, शिडी फुलं आवडत नाहीत. तुम्ही बाशी फुलं चढवतात का भगवंताला? मराठी भाषा कळते ना कि हिंदी मध्ये घेऊ? हिंदी भी बहुत अच्छी तरह से आती है, आप कहेंगे तो हिंदी भी चलेगी. मराठी या हिंदी? हाँ. सीरियल नहीं देखते क्या? हाँ. पिक्चर तो बहुत देखते होंगे आप. स्माइल आई मतलब पिक्चर देखते हो. हिरण्यकश्यपूवर प्रचंड भगवंत रागवलेत की माझ्या निरागस एका 5 वर्षाच्या बाळावरती तू एवढे अत्याचार करतोय की त्याला मारण्यासाठी विषारी सर्प, अरे ते सर्पांवरती मी झोपतो, त्या अनंतावरती मी शयन करतो, तो कसा या छोट्याशा माझ्या निरपराध बालकाला, या प्रल्हादाला कष्ट देईल? तो का त्याला दंश करेल? कुणी त्याच्या समीप, त्याच्या समोर, त्याच्या जवळ फिरकू शकलं नाही, त्याला रोखू शकलं नाही. अशा या भक्तांचा अभिमान बाळगणारा आपला देव भगवंत भक्तांची उपेक्षा कधीच करत नसतो, कारण त्यांना माहिती आहे की माझा भगवंत एक ना एक दिवस मला भेटणार आहे. अशी भक्ती जर केली तर कथा ऐकल्याने आपलं कर्म साध्य होतं, आणि ते साध्य झाल्यानंतर आपल्याला भगवंत भेटत असतो. मग भगवंत साक्षात भेटेल का आपल्याला? समोर दर्शन देईल का? नाही. आपली तेवढी किमया किंवा तेवढी आपण स्वतःची योग्यता त्या ठिकाणी बनवलेली नाहीये. कारण 84 लाख आईच्या पोटी जन्म घेतल्यानंतर एक जन्म मिळतो, तो म्हणजे मनुष्य जन्म. आणि तोही फक्त या नात्यांमध्ये गुरफटलेला असतो, काका, मामा, चुलते, बहीण, आते, या सगळ्यांमध्ये. पण इथे कुणीही कुणाचं नाहीये. असं तुम्हाला वाटत असतं की आपलं आहे का कुणी तुमचं? इथे वेळ विचारतात, मृत्यूनंतर किती वेळ अजून ठेवणार आहे घरामध्ये? ज्यांना तुम्ही आपलं समजत होते तेच तुम्हाला म्हणतात की अजून किती वेळ घरामध्ये ठेवणार आहे. ज्या शरीराला सुंदर समजत होते, ज्या शरीराला सुंदर समजत होते, त्या शरीराच्या माध्यमातून जी आत्मा, जी ऊर्जा भगवंतामध्ये विलीन झाली, त्या विलीन झालेल्या आत्म्यानंतर त्या शरीराला ते आपलं का नाही म्हणत? डेड बॉडी का म्हणतात? मुर्दा का म्हणतात? प्रेत का म्हटलं गेलं? त्याच्यातून जो चिंतन निघून गेलंय. शेवटपर्यंत हा विचार करत असतो आम्ही की भगवान 4 लोक काय म्हणतील, त्या 4 लोकांचा विचार करता करता शेवटची घटिका येऊन जाते, तरी कळत नाही की ते 4 लोक काय म्हटले. कारण जेव्हा जिवंत असतं, जेव्हा श्वास चालू असतात, तेव्हा नाम होत नाही, आणि जेव्हा कळायची वेळ आलेली असते की 4 लोक काय म्हणणार आहे, तेव्हा श्वास घेता येत नाही. 4 लोक शेवट हेच म्हणत असतात, राम नाम सत्य आहे. 4 लोक काय म्हणतील याचा विचार आयुष्यभर आपण करत असतो. मंजिल तो तेरी यही थी पर तूने उम्र लगा दी यहाँ आने में. स्मशानभूमीच्या बाहेर सहज दिलेले वाक्य सापडतात आजकाल. जायचं तर तिथपर्यंतच होतं, पण किती वर्ष निघून गेले? 50, 60, 70 वर्ष निघून गेले, तरी सुद्धा मग आपल्याला त्या विसाव्याची घटना कळत नाही की आपल्या आयुष्यामध्ये भक्ती, भगवंत, गुरु किती महत्वाचा आहे. आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे. घर गेलं हेव्यानं आणि शेत गेलं दाव्यानं, अशी म्हण आहे मराठीमध्ये. का माहितीये का? कारण की मायमाऊल्यांमध्ये सगळ्या ठिकाणी संख्या जास्तच असते, पण विशेष अशी ही घटना आहे की आपण हेवे दावे करतो की तिनं 1 किलो घेतलं सोनं, मी पण 1 किलो घेते. तिनं 1 किलो चांदी केली, मी पण करते. तिनं 10,000ची साडी घेतली, मी 15,000ची घेते. हे हेवे दावे करतात ना, म्हणून घर जातं आणि घराचा मालक असतो तो म्हणजे पुरुष.
आणि त्या पुरुषाची जी दोर आहे ती नारी धर्माच्या हातात दिलेली आहे. म्हणून ते म्हणतात नुपेक्षी कदा देव भक्ता अभिमानी. भक्ताला अभिमान, भक्ताचा अभिमान बाळगणारा देव असला पाहिजे, पण त्या भक्ताला कधी गर्व नको असला पाहिजे. आणि म्हणून या अशा छोट्याशा लेकराला जर भगवंत दर्शन देत आहेत की ज्या प्रकारे त्याचं कुठल्याही प्रकारे वय नाहीये, त्याला भक्ती काय हे माहित नाहीये, त्या लेकरासाठी भगवंत एक 13वा महिना निर्माण करतात. एक सुंदर असं अमानवीय रूप घेतात, पण तरी सुद्धा त्या लेकराची ते काळजी करतात, त्याला वाचवतात. का? कारण की तो भक्ताचा अभिमान बाळगणारा देव त्या लेकरावरती प्रेम करतोय. मग मनुष्यावरती, मनुष्य जातीवरतीच प्रेम केलंय का भगवंतांनी? नाही. तर ते म्हणतायत गजेंद्र महासंकटी वाट पाहे तया कारणे श्रीहरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी नुपेक्षु कदा देव भक्ताभिमानी. गजेंद्र नावाचा हत्ती हा मागच्या जन्मातला हुहू नावाचा गंधर्व, आणि हा गंधर्व असल्या कारणाने, गंधर्व म्हणजे कोण माहितीये का? कलावंत, देवाचा कलाकार, जो देवाला तबला वाजून मनवण्याचा प्रयत्न करतो, गायन करून, नृत्य करून, शृंगार करून. जिसकी रचना इतनी सुंदर. ही सृष्टी किती सुंदर आहे, प्रत्येक जण इथे सुंदर आहे. मग ज्याने इतकी रचना सुंदर केली तो किती सुंदर असेल. त्याचा गंधर्व हा हुहू नावाचा गंधर्व होता, आणि याला त्या गोष्टीचा गर्व झाला, म्हणून भगवंतांनी त्याला नारद भगवंतांनी त्याला हत्ती जड होण्याचा शाप दिला. आणि हा हुहू हत्ती झालाय, गजेंद्र त्याचं नाव. आणि ह्या हत्तीला वाचवण्यासाठी भगवंताने लक्ष्मीला सुद्धा सोडलं, गरुडाला सोडलं, आणि तिथे त्या धावत पळत आले. पितांबर सुटलाय देवाचा. का? तर आपला भक्त, आपलं लेकरू, आपलं एक मूक जनावर एका संकटात आहे. हा गजेंद्र नावाचा हत्ती त्या तळ्यात असलेल्या, त्या सरोवरामध्ये असलेल्या एका मगरीणीने त्याचा पाय पकडला, आणि त्याचा पाय पकडला, त्याचा जीव घेऊ लागली. त्या ठिकाणी या हत्तीने आपल्या ज्या पत्न्या होत्या, पारिवारिक समाज संबंध होते, या सगळ्यांना आवाज दिला, सगळ्यांना जीवाच्या आकांताने आवाज दिला, पण तरी सुद्धा कुणी आलं नाही. का? कारण की एक जण मरायला लागलं ना, तर मेल्यापाठी मोक्ष मिळतो का? नाही मिळत. मेलेल्याच्या मागे जाता येतं का? एक दिवस मरतो त्याला एक दिवस रडता येतो, पण जो रोज मरतो त्याला कुणी रडतं का? नाही रडत. नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे.
सगळ्यांना आवाज दिला, शेवटी थकला आणि त्याच तळ्यामधलं, त्याच सरोवरामधलं एक कमळाचं पुष्प उचललं आणि ते सोनेने उचलून भगवंताचा धावा करतोय, भगवान श्री विष्णूंची धावा करतोय. आणि त्याला वाचवण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी सर्वस्व सोडलं. ज्या लक्ष्मीचे चरण तुम्ही पखाडतात, ज्या लक्ष्मीची पूजा तुम्ही करतात, ती लक्ष्मी माझ्या कृष्णाच्या, माझ्या विष्णूच्या चरण कमलांमध्ये बसलेली असते. तुम्ही लक्ष्मीची पूजा करताना म्हणून फक्त तुम्हाला लक्ष्मीच भेटते, भगवंत भेटत नाही. आणि आपण लक्ष्मीच्याच अर्थाच्या मागे वेडे झालेले आहेत. कलिकाल कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये जर भगवंताच्या भक्तीचं सानिध्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर भजनामध्ये, नामसंकीर्तनामध्ये भाव असला पाहिजे. तो भाव कशा प्रकारे, तर त्या भावामध्ये विश्वास असला पाहिजे. तुम्ही एखाद्या वेळेस जर सब्जी मंडीमध्ये गेलात, भाजीपाला मार्केटमध्ये गेलात, तर तुम्ही तिथे तोलमोल करतात, भाव करतात, बरोबर की नाही? कोथिंबीर कशी दिली, पालक कसा दिला, पोकळा कसा दिला, या सगळ्या गोष्टींचा भाव तुम्ही करत असतात. पण या भक्तीचा भाव कोणी केलाय का आजकाल? नाही. या भक्तीचे हेवे दावे कोणी करतं का? नाही. जर भक्ती भोजनामध्ये प्रवेश करते तर ते भोजन आहे ते प्रसाद रूपामध्ये प्राप्त होत असतं. आणि तीच भक्ती जेव्हा भूक लागली म्हणून एक लेकरू आपल्या आईला सांगतंय, तर ती भूक व्रत उपवासामध्ये प्रवेश करत असते. तीच भक्ती जेव्हा पाण्यामध्ये प्रवेश करते तेव्हा भगवंताच्या अंगावर टाकलेलं पाणी हे चरणामृत म्हणून आपण पित असतो, प्राशन करत असतो. तीच भक्ती जेव्हा प्रवासामध्ये प्रवेश करते तेव्हा ती तीर्थयात्रा होत असते. तीच भक्ती जेव्हा संगीतामध्ये प्रवेश करते तेव्हा ते कीर्तन बनत असतं. आणि जेव्हा ती भक्ती घरामध्ये प्रवेश करते तेव्हा ते घर मंदिर बनत असतं. जेव्हा भक्ती कार्यामध्ये प्रवेश करते तेव्हा ते सत्कर्म बनत असतं. जसं हे सत्कर्म या गावातल्या या तरुण मंडळींनी केलेले, या तरुण लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की यांच्या माध्यमातून आपल्याला ही श्रीमद भागवत कथा ऐकण्याचं भाग्य आपल्या नशिबी लाभलंय. अनंत कोटी कुळाचं पुण्य जेव्हा एकत्रित होतं तेव्हा आपल्याला एकदा भागवत कथा श्रवण करण्याचा लाभ आपल्या आयुष्यामध्ये येत असतो. ही पहिलीच कथा आहे ना गावामध्ये? अगोदर झालंय? बरं, तुम्ही कथा ऐकतात नेहमी? वेदव्यास कोण आहेत सांगा बरं? आपण कथा नाही ऐकत, आपण कथा कोण करतंय, कशी करतंय, कशासाठी करतंय, कसे आहे हे पाहण्यासाठी येत असतो. कपडे झटकले, कथा ऐकली की घरी निघून जातो. कथा अशी ऐकावी की जी भक्ती ऐकत असताना जेव्हा भक्ती आपल्यामध्ये प्रवेश करते तेव्हा ती सेवा बनली पाहिजे. आणि भक्ती जेव्हा व्यक्तीमध्ये प्रवेश करते तेव्हा ती व्यक्ती मनुष्य बनत असते, भगवंताचं रूप घेत असते. तिला कथा श्रवण करणे असं म्हणतात. कथा तर असंख्य आहेत, आपण पावलोपावली कथा श्रवण करू शकतो. पण त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार काय हे जेव्हा कळतं ना तेव्हा ती वेळ निघून गेलेली असते. एक 5 वर्षाचं लेकरू प्रल्हाद, त्याला भगवंतांनी वाचवलं, स्वतः एक अवतार धारण केला. एक हत्ती ज्याला बोलता येत नाही त्यांनी भगवंत श्री हरी विष्णूंची स्तुती केली. भगवंतांनी त्या मगरीचं तोंड कापलं, मुंडकं कापलं आणि त्या गजेंद्राला आपल्या जवळ घेतलं. गजेंद्राने अनेक वर्ष या पृथ्वीवरती निवास केला आणि त्यानंतर जेव्हा तो मरण पावला तेव्हा त्याच्या अगोदर तो जो मगर होता, त्या मगराने ज्या हत्तीचे पाय पकडलेले होते गजेंद्राचे, तो मगर भगवान श्री हरी विष्णूंच्या कडेवरती बसलेला होता. तेव्हा तो गंधर्व, तो गजेंद्र विचारतोय की देवा हे असं कशासाठी? यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही याला कडेवर घेतलंय, खांद्यावर घेतलंय देवानी, भगवान श्री विष्णूंनी. ते म्हणतात का असं? गजेंद्र विचारतोय देवा का? तेव्हा भगवंत एक दुसरा दृष्टिकोन सांगतात, अरे याने तुझे पाय पकडले होते ना, यांनी तुझे पाय पकडले होते. गजेंद्राच्या लक्षात नाहीये. भगवंत अजून म्हणतात तू कोण आहेस? गजेंद्र म्हणतो मी तुमचा लेकरू आहे, मी तुमचा आहे, मी तुमचा दास आहे.
तेव्हा भगवंत म्हणतायत जर माझ्या दासाचे पाय कोणी पकडले तर मी त्याला खांद्यावरच नाही तर डोक्यावरून घेऊन सुद्धा नाचू शकतो. एवढी प्रीती मला माझ्या दासांच्या दासांवरती आहे, एवढी प्रीती मला त्यांच्यावरती आहे. म्हणून ते म्हणतायत नुपेक्षी कदा देव भक्ता अभिमानी. ध्रुव लेकरू बापुडे दैन्यवान कृपा अभ्यांकित दिदिली बेटी जाणे चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी. सहज बोलली आई. बापाच्या मांडीवर बसायचं होतं म्हणून आईने झटकारून हात सोडून दिला. उठ इथून, तू यांच्या मांडीवर बसू शकत नाही. सावत्र आईने वडिलांच्या कुशीतून बाजूला ओढून ढकलून दिलं आणि त्या एवढ्याशा गोष्टीमुळे ध्रुवाने अनाद अनंत तपश्चर्या केली आणि साक्षात त्या श्रीहरी विष्णूंची मांडीच मागून घेतली. पद मला असं पद द्या की ज्या पदावरून कोणी उतरवू शकत नाही. त्या छोट्याशा ध्रुवाला काय भगवंताची भक्ती कळाली? आपल्या लेकरांना भक्ती कळते का? त्या ध्रुवाने 6 महिने तपश्चर्या केली होती. यांना तप कळतं का? यांना काय कळतं? सकाळी उठले 5 वाजेपासून की आधी मोबाईल. चहा पित नाही, हा मग दे मोबाईल, दिला मोबाईल. मुलगा जेवण करत नाही, हा मग दिला मोबाईल, तेव्हा ते जेवण करतात. मायबापच जर मोबाईल सुटत नाही मायबापांच्या हातातून तर त्या लेकरांच्या हातातून कसं काय सुटणार आहे? तुम्ही तुमचा टाइमपास चांगला व्हावा म्हणून त्यांना टाइमपास करण्यासाठी मोबाईल देत असतात. त्यांना कसा ध्रुव कळेल, त्यांना कसा प्रल्हाद कळेल, त्यांना कसे कृष्ण कळतील? सहज जरी विचारलं क्रिसमस कधी होती रे आणि आपलं नवीन वर्ष, प्रभू श्री रामचंद्रांचं पूर्ण नाव, ही शोकांतिका आहे मायबाप आपली की यांना आपल्या सनातन धर्माची व्याख्या माहित नाहीये. पण हे चादरवाले आणि फादरवाले यांच्या गोष्टी यांना माहिती आहे का? कारण 33 कोटी देवी देवता असून सुद्धा आपण कधी आपल्या लेकरांना त्या भगवंताची प्रीती दाखवून देत नाही. 33 कोटी देवी देवता खरंच आहेत का? टाइमपास नाही करायचं, इथे शांत बसायचं, नाही तर उठून मागे बसायचं. भगवंताची भक्ती अशी सांगितल्या गेली की त्यामध्ये 33 कोटी देवी देवता म्हटल्या गेले आणि त्या 33 कोटी देवी देवतांमध्ये आपण खरंच मानतो की अनंत 33 करोड देवता आहे. मग जर 33 करोड देवता कमी पडले तर मग का तुम्ही त्या चादरवाल्यांच्या आणि फादरवाल्यांच्या नांदी लागतात? का तुम्ही पुष्करला जात असताना रॉंग टर्न घेऊन दुसरीकडे जातात डोकं फोडायला? माझं बोलणं कळतंय ना? किती देवी देवता आहेत तर 33 कोटी नाहीये, 33 प्रकारचे प्रधान देवता आहेत. 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती. आणि या वसूंमधला एक वसू होता. त्या वसूच्या कहाणीमुळे ही कृष्ण कथा आपल्या जन्मामध्ये आपल्यासाठी भगवंतांनी केली आहे. अनेक अवतार घेतले भगवंतांनी, अनेक. पण त्या अवतारांमध्ये भगवंताच्या लीला मात्र वेगवेगळ्या होत्या. जसं ध्रुवासाठी अवतार घेतला, गजेंद्रासाठी घेतला, प्रल्हादासाठी घेतलेला आहे. अनेक अवतार साधू संतांसाठी अवतार घेतलेत भगवंतांनी. पण आपली काय गंमत असते माहितीये का? फुकाचे मुखी बोलतो काय वाचे, दिसन दिसे अभ्यंतरी गर्भ साचे. क्रिया विन वाचाळती व्यर्थ आहे, क्रिया विना वाचाळती व्यर्थ आहे. विचार तुझा तूच शोधून पाहे. बडी बडी बात्यावर वडापाव खाते आपल्या भाषेमध्ये. काही काही लोक फक्त वाचाळत असतात. त्यांना हे कळत नाही की आपण बोलण्याआधी विचार करतोय की बोलल्यानंतर विचार करतोय. मग यांच्या आयुष्यामध्ये भक्ती कधी येत नाही. भक्ती म्हणजे काय? देवाच्या समोर जाऊन मोठ्या मोठ्या माळा घालणे, कपाळावरती गंध लावणे, देवाच्या नावाचा मोठ्या मोठ्याने जागर करणे, याला भक्ती म्हटलं गेलंय का? नाही. आपल्यामुळे नाही तर आपल्यासाठी कुणीतरी जगलं पाहिजे याला भक्ती म्हटल्या गेलेलं आहे. आणि ती या भगवंताच्या नामाची कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा. आणि इथे या श्रीमद भागवत कथेमध्ये प्रथम अध्यायामध्ये भगवंत सांगतायत, मूर्खेन सह संयोगो विषादपी सुदर्जराहा विज्ञेन सह संयोगा सुधार रस समसमृताहा. मूर्ख
लोकांसोबत घालवलेली वेळ ही तक्षक नागाच्या किंवा समुद्र मंथनातून जे 14 रत्न निघाले त्या रत्नांमधलं एक रत्न म्हणजे हलाहल नावाच्या विषापेक्षाही अनिष्टकारी असते. कारण एखादा चांगला माळकरी वारकरी टाळकरी जर एखाद्या बेवड्या सोबत गेला तर लोक काय म्हणतील, त्याला हा पण थोडी थोडी टाकायला लागलाय, बरोबर ना, हा पण थोडी थोडी घ्यायला लागलाय. मूर्खेन सह संयोगा, आपल्याला कुणाची संगती करायची आहे याच्यावरती आपलं आयुष्य डिपेंड असतं. भगवंताची संगती तुकोबारायांनी केली. साक्षात भगवंत पांडुरंग परमात्मा त्यांना घेण्यासाठी वैकुंठ गमनासाठी आले. लोखंडाची संगती परसानं केली का? नाही, परसाची संगती लोखंडानं केली आणि म्हणून लोखंडाचं सोनं झालं. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जेव्हा एखादं भक्त लागतो तेव्हा त्या संतांच्या संगतीने काय होतं हे त्यांच्या आयुष्यात भक्ती उतरल्यानंतर कळतंय. आणि ती संगती कशी येते तर ती कथा कीर्तन, भगवंताचं भजन, नाम संकीर्तन आणि आपल्या आयुष्यात येत असलेल्या नामचिंतनाची एक व्याधी असते. त्या व्याधीतून संतांची संगती लाभत असते. कधी लागेल कधी कधी लागेल रे वेड्या तुला गोडे अभंगाचे, कधी लागेल रे वेड्या तुला गोडे अभंगाचे, कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची. बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची, लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूचा लाग चरणाला, मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला, मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला, करून घे भक्तीने शुद्धी तुझे त्या अंतरंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची. मिळावी मुक्ती म्हणून भक्ती कर रे वेड्या, भटकू नको जगभर रे वेड्या, भटकू नको जगभर रे वेड्या, भटकू नको जगभर. मिळावी मुक्ती म्हणून भक्ती कर रे वेड्या, भटकू नको जगभर रे वेड्या, भटकू नको जगभर रे वेड्या, भटकू नको जगभर. तुला जाणे तुला तुला जाणे बरे होय त्या गोर प्रसंगाचे, तुला जाणे बरे
राधे. कथा कीर्तन अगदी अनाद आपल्या आयुष्यामध्ये येत असतात, पण त्या भगवंताच्या आयुष्यामध्ये आपल्यासाठी जे आहे ती प्रीती असणं फार गरजेचं आहे. म्हणून आपल्या आयुष्यात गुरुचं असणं फार गरजेचं आहे. कारण गुरु जेव्हा आपल्या आयुष्यात असतात तेव्हा सत्संगाची आणि सत्कर्माची गती आपल्याला कळत असते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संसार प्रपंचामध्ये मोक्ष मार्ग दाखवण्याकरता आणि दुःख दूर करण्यासाठी स्वयं ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी जे अवतार घेतला, जे रूप घेतलं ते म्हणजे गुरुदेव सद्गुरुदेव भगवंतांचं. आणि जोपर्यंत ते आपल्या आयुष्यात नसतात, जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केलेली आपण नाहीये, तोपर्यंत सतमार्ग आणि सन्मार्गाची व्याख्या आपल्याला कळत नसते. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों चरणों में सारे तीर्थ धाम. सहज एक व्याख्या जर मनात आली, जर आपल्या आयुष्यात गुरुदेव नाहीये तर आपल्याला कुणी हाडशीड करतं. हाडशीड करणं म्हणजे कोण करतंय? यमदूत करताय. यमदूत काय जिवंतपणी करतात का? नाही. तुम्हाला माहितीये गावात मोकाट कुत्रे फिरत असतात, सगळ्यांनाच माहितीये, याच्यात काय नवीन? मोकाट कुत्रे फिरतात की नाही? त्या मोकट कुत्र्यांच्या गळ्यामध्ये जर पट्टा असला तर याचा अर्थ काय होतो की त्याचा कोणीतरी, बरोबर, लय हुशार आहेत पोरं. आणि ज्याच्या गळ्यात नाहीये त्याचा मालक. मग आपल्या गळ्यात जर तुळशी माळ आहे तर आपला मालक, आणि जर नाहीये तर मग, आणि जर आपल्याला जर मालकच नाहीये तर मग आपला कोणी वाली आहे का? नाही. विचार करा, एका कुत्र्याच्या गळ्यात जर पट्टा आहे तर त्याला VIP ट्रीटमेंट मिळते, त्याला डॉक्टर आहे, त्याची आंघोळ आहे, त्याला खायला प्यायला पेडिग्री कार्निवलचं जेवण आहे, त्याचं दूध पोळी भात नाश्ता जे काही असेल नसेल त्याची फिरायला जाण्याची. माणूस गोमातेची सेवा जेवढी करत नाही तेवढी एका कुत्र्याची सेवा करतो. थोडी शांतता, तेवढी सेवा एका कुत्र्याची होत असते. का?
कारण की त्याच्या गळ्यात पट्टा आहे आणि त्याचा कोणीतरी मालक आहे. मग आपल्या गळ्यात जर नामाचा आणि त्या तुळशी माळेचा पट्टा जर असला तर आपली दोरी कुणाच्या हातात असेल? साक्षात त्या परमपित्या परमात्म्याच्या हातामध्ये, भगवान श्री विष्णूंच्या हातामध्ये. आणि जर नसेल, जर दोरी आहे तर त्या कुत्र्याची किती सुंदर अवस्था आहे, त्याला सगळी ट्रीटमेंट आहे. आणि जर नसेल तर कुणीही ते चालत असेल तर कुणी त्याला दगड मारतं, कुणी त्याला हाडशीड करत असतं. तुम्ही त्याला जवळ घेऊन बसाल का? काय म्हणाल? त्याच्या अंगाचा वास येतो, त्याचं चित्रचरित्र चांगलं नाहीये, त्याची आंघोळ कोणी करत नाही, त्याला कोणी खाली बैस उठ सेकंड हँड कर पंजा दे असं कोणी शिकवलंय का? नाही. का? त्याच्यामध्ये ते संस्कार नाही, कारण की त्याच्या गळ्यात पट्टा नाही. म्हणून गुरुदेव भगवान असणं आपल्या आयुष्यामध्ये फार गरजेचं आहे, कारण त्या गुरुदेवांचं प्रतिरूप म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचा अंश अवतार आहे. म्हणून आपल्या गळ्यात तुळशीची माळा असणं, कंठी असणं, रुद्राक्ष माळा असणं फार गरजेचं आहे. आणि अशाच गुरूंच्या मुखामधून श्रीमद भागवताचा हा कथासार सूतजी महाराजांनी ऐकलाय, शुकदेव मुनी महाराजांनी ऐकलाय आणि त्यांनी ही कथा सांगितली आहे. मग किती पुराण आहे असे, किती ग्रंथ आहेत की त्या ग्रंथांची रचना ज्या महाराजांनी केली, त्यांचा जन्म कसा झाला हे आपल्याला माहिती आहे का? ग्रंथांची रचना कुणी केली, ग्रंथ कुणी लिहिले, हीच आपल्या हिंदू धर्माची व्याख्या. सकाळी उठल्यानंतर ते संध्याकाळी झोपेपर्यंत त्या 10x10च्या खोलीमध्ये 20x20च्या फ्लेक्स समोर बसल्यानंतर हम तुम्हारे है तुम्हारे बदलवलं चॅनल, हमने सनम को बदलवलं चॅनल, हे गाणे आणि ते सिरियल सुटत नाही. भगवंताचं नाम कस काय येईल मुखामध्ये? बुद्धीमधून काम वासना जागृत करणारे चलचित्र जर आपल्या आयुष्यातून जात नाही तर भगवंताचं नामस्मरण कसं येणार आहे? माहितीये का किती पुराण आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये? पुराण म्हणजे ग्रंथ. किती आहेत माहितीये का मायबाप? किती आहेत? 6 शास्त्र आहेत, 4 वेद. हा, तुम्ही कथा लेकर फार छान ऐकतात रे, असं वाटतंय. 18 पुराण आहेत, 4 वेद सांगितले गेले, इतिहास शास्त्र सांगितले गेले आणि यांच्याही व्यतिरिक्त अजून 18 पुराण आहेत. ही 18 पुराण म्हणजे मुख्य आणि यांच्याही पेक्षा 18 पुराण आहेत, ती म्हणजे उपपुराण. तदनंतर 7 पुराण सांगितल्या गेली, ती म्हणजे पराशर, मरीची, भार्गव, हरिवंश, सौर आणि याही पुराणांमध्ये पशुपती, अशी 7 पुराण सांगितल्या गेली. प्रज्ञ पुराण धरून 4 वेद सांगितले गेले. पण यांची रचना कोणी केली आणि त्या रचना करणाऱ्यांचा जन्म कसा झाला याची कथा मात्र आम्हाला माहित नाही. हे कुणी लिहिलं आपल्याला माहितीये का? ही कथा आपल्या आयुष्यामध्ये आली, त्यांचं नाव आहे श्री वेदव्यासजी महाराज. आणि ह्या वेदव्यासजी महाराजांपासूनच महाभारताची सुरुवात झालेली आहे. मग हे वेदव्यासजी कोण? तर वेदव्यासजी महाराज हे पूर्व जन्मामध्ये घडलेल्या कर्मानुसार जन्माला आले. मग यांची जन्माची कथा कशी? वेदव्यास महाराजांचा जन्म, ज्यांनी श्रीमद भागवत कथा सांगितली आणि लिहिली कोणी? मग गणपती बाप्पांनी. आणि ही कथा वेदव्यासांची आई माता सत्यवती हिचा पूर्व काळ मध्ये विवाह झालेला आहे हा विचार शंतनू राजा करतोय. वेदव्यासांच्या जन्माची कथा आहे. आणि ते वेदव्यास त्यांचे वडील म्हणजे द्वितीय वडील राजा शंतनू हा विचार करतायत की माझी जी पत्नी आहे सत्यवती, मत्स्यगंधा, योजनगंधा तिचं नाव, तिचा हा मुलगा कसा असू शकतो त्याची ही कथा. ते म्हणतायत माझी जी पत्नी आहे सत्यवती, हिचा हा पुत्र आहे तो झाला कसा, याचं कसं निराकरण करावं. त्यावर सूतजी ऋषीगणांना सांगतायत, सूतजी म्हणू लागतायत की चतुर्वर्ग धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे आशीर्वाद देणाऱ्या भगवान श्री हरी कृष्णांना मी साष्टांग दंडवत प्रणाम नमस्कार करतो. ते म्हणतायत आणि आता त्यांनी ती कथा सांगायला सुरुवात केली आणि ते म्हणतायत की उपरिचर नावाचा एक धर्मतुल्य आणि सत्यवादी ब्राह्मण पूजक असा राजा, आणि या राजाचा हा चैदी नावाचा देश म्हणजे आजचा हस्तिनापुराच्या जवळ हरियाणा खंड,
आणि तिथे हा राज्य करत होता. हा तपश्चर्या केल्यामुळे हा अनेक वर्ष याने तप केलेलं आहे. आणि त्या तपामुळे देवराज इंद्र त्यांना प्रसन्न करण्यासाठी स्फटिक मण्यांचं सुंदर असं विमान भेट देण्यासाठी आणलंय. राजांनी तपश्चर्या केली, उपरिचर राजाने. आणि ह्या उपरिचर राजांनी तपश्चर्या केली म्हणून राजा इंद्र हे प्रसन्न झालेत. पण राजा इंद्राच्या मनामध्ये एक भाव निर्माण झालाय की कशा प्रकारे आता हा जो राजा आहे उपरिचर याने जर अनेक प्रकारे भगवंताची प्रार्थना केली तर हा माझं पद घेईल. आणि हा इंद्र प्रत्येकामध्ये असतो, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, यांच्यामध्ये, यांच्या सगळ्यांमध्ये आहे. फक्त तो कधी कधी उन्मळून येत असतो. आजच्या या नवीन वर्षाच्या पावन पर्वावरती हा निश्चय नक्कीच करा की कुणाचे हेवे दावे करण्यापेक्षा आम्ही भक्तीचे हेवे दावे करू की भगवंत आम्हाला कशा प्रकारे प्राप्त होईल म्हणून. हा जो उपरिचर नावाचा राजा आहे हा चैदी देशाचा राजा आहे. आणि पुढे हा सर्वीकडे फिरतो, पण कशामध्ये बसून? त्या विमानातच बसून फिरतो. हा जमिनीवरती पाय ठेवत नाही. आणि म्हणून कधीही जमिनीवर न उतरल्यामुळे, पृथ्वीवर न उतरल्यामुळे आकाशातच हा वरती राहू लागला. म्हणून या उपरिचर राजाचा जो एक विख्यात प्रसिद्ध प्रधान होता याने या राजाचं नाव ठेवलं उपरिचर वसू. या उपरिचर नावाने हा प्रसिद्ध झाला. आणि राजा खूप धर्मपारायण होता. राजाची एक सुशील वक्ष मोहिनी अशी पत्नी होती, तिचं नाव होतं आई गिरिका. आणि ही गिरिका माता महाराज उपरिचर यांचे 5 पुत्र होते, खूप महान वीर असे 5 पुत्र. आताची परिस्थिती काय? हिंदू धर्म वाचवायचा असेल तर हम दो हमारे दो बुड्ढा बुड्ढी को फेक दो, बरोबर ना? शेतकऱ्याची माय आणि त्याच्या घरातली गाय दारात मरते, पण सुशिक्षित स्टँडर्ड लोकांच्या ज्या औलादी असतात त्यांचे मायबाप मात्र वृद्धाश्रमामध्ये तरफडून मरत असतात. हिंदू धर्माची व्याख्या, मायबापांनी जीवाच्या आकांताने रक्ताचं घामाचं पाणी केलं आणि ते करून यांना शिकवलेलं असतं. आणि तरी सुद्धा यांना त्या गोष्टीची जाणीव नसते आणि त्या परिस्थितीमध्ये ते मायबाप वृद्धाश्रमात मरत असतात. म्हणून मायबापांना कधीही 2 मुलं असावे असं म्हटलेलं नाहीये, कमीत कमी 3 तरी असावे असं शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे. कारण 2 डोळे असल्यानंतर एखाद्या पुरुषाचा जर 1 डोळा फुटला तर 1 डोळा त्याची सोबत देत असतो. पण दोघही डोळे जर फुटले, दोघही डोळ्यांनी जर तो आंधळा झाला तर त्याची सोबत कोण देईल? कोणी देतं का सोबत? नाही देत. मग जिच्या सोबत 7 जन्माच्या गाठी बांधलेल्या आहे ती सुद्धा सोबत चालत नाही. म्हणून हिंदू धर्मामध्ये आपल्या सनातन धर्माची जी व्याख्या सांगितलेली आहे त्यामध्ये कमीत कमी या कलियुगामध्ये 2 मुलं आणि 2 मुली भगवंतांनी सांगितले आहे की चतुर्वर्ग धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांचं नाव त्यांना देता येईल. पण आताची परिस्थिती तशी नाहीये महाराज. आमच्याकडनं सांभाळणं होत नाही. ज्यांचं लग्न केलंय तेच बालिश बुद्धी आहे अजून, ज्यांचं लग्न झालं. आणि याच्यामध्ये आता विशेष एक नवीन ट्रेडिशन सुरू झालं, ते म्हणजे 15 वर्षापूर्वापासूनच सुरू झालं असं म्हटलं तर काही हरकत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने विचार करून लग्न करू, लफडे करणारे. आणि यांच्याही मध्ये विशेष म्हणजे हे लव्ह मॅरेज वाले, मायबापांच्या इज्जतीचा जराही प्रश्न नाही, जराही उत्तर नाही, जराही खानदानाचा गल्लीचा इज्जतीचा कसलाच विचार नाही. का तर आम्ही लव्ह मॅरेज करणार आहे, आम्ही आमच्या पसंतीने करू. या पसंतीमुळे काय घडलं ते प्रथम श्रीमद भगवत गीतेमध्ये प्रथम अध्यायातल्या 9व्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर भगवान श्री हरिकृष्ण देत आहेत की काय होईल पुढे. अर्जुनाने सहज विचारलं, देवा अरे जर इथे एवढे लोक मारल्या जातील, हे तरुण पोरं मारल्या जातील, यांच्या बायका घरी आहेत, ते भगवान श्री हरिकृष्ण म्हणतात अरे अर्जुना अजून कलिकाल आलेला नाहीये. ज्यावेळेस तुझा नातू पंतू जन्माला येईल ना त्यावेळेस कलिकाल येईल आणि तो आल्यानंतर मग बघ काय काय होतं ते. आणि तो कली आज आलेला आहे. भगवंतांनी तिथे सांगितलं की एक संकर्षण नावाची जात पैदा होणार आहे, एक जात जन्माला येणार आहे. जर्सी गाय माहिती आहे तुम्हाला?
एक आपली हिंदुस्थानी देशी गौमाता आणि एक विदेशातला पशु, त्यांच्या मिलन सर्गातून बनवलेला प्राणी दूध देणारा, त्याचं नाव आहे जर्सी. ती गाय नाही. समजतंय का? जर्सी हा जो प्राणी आहे, HF होलिस्टिशियन फ्रिशियन, हा एक प्राणी आहे दूध देणारा. आणि त्या प्राण्याचं दूध कशा प्रकारे वाढवलं जातं, त्याच्यासाठी त्याचे हार्मोन इनबॅलन्स केले जातात. त्याच्यामध्ये त्याचं दूध वाढावं म्हणून त्याला इंजेक्शन खुपसले जातात की त्याचं अजून दूध वाढण्यासाठी. त्याच्या शरीरातले हार्मोन्स इनबॅलन्स होतात आणि ते दूध पिल्यानंतर आपले लेकरही त्यांचंही हायब्रिड शरीरातलं जास्त वाढलं की जी वेळ आधी येत होती, जो मासिक धर्म 15-16 वर्षानंतर येत होता, आज तो 10व्या वर्षी सुद्धा यायला लागलेला आहे. याच्यात चूक कुणाची? कारण संकर्षण जात जन्माला आलेली असं भगवंतांनी गीतेमध्ये 5,500 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. आणि त्याच मासिक धर्माचा विषय इथे सुरू होतोय. आणि त्या ठिकाणी या उपरिचर वसू जो राजा आहे, याची पत्नी होती सुशीला, जी गिरिका होती. या गिरिका मातेचा आता मासिक धर्म जवळ आलाय. आणि हा मासिक धर्म जवळ आला म्हणून तिने स्थान शुद्ध होऊन पवित्र होऊन आपल्या पतीजवळ इच्छा केली की मला अजून एक पुत्राची इच्छा आहे. तिचे अगोदर 5 पुत्र आहे आणि 5ही पुत्र तिचा प्रत्येक मुलगा हा वेगवेगळं राज्य सांभाळतो. आपला एक मुलगा एक मोबाईल सांभाळतो, एका मोबाईलमध्ये 2 सिम कार्ड सांभाळतो आणि त्या 2 मोबाईलच्या सिम कार्डमध्ये 4 मुली सांभाळतो. वा रे लफडेवाली दुनिया. आणि मायबाप म्हणतात आमचा पोरगा तसा नाही, आमची पोरगी तशी नाही, आमची पोरगी वरच्या घरात जाऊन अभ्यास करते. तुमची पोरगी वरच्या घरात जाऊन अभ्यास हा शास्त्राचा नाही करत, ती निसर्गाचा अभ्यास करायला गेली बाहेर. तुम्ही म्हणाल पहिल्याच दिवसापासून हे अजून तर बाकी आहे. आता तर हे ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी है. विचार करा, ज्या हिंदू सनातन धर्मासाठी राजे महाराजे संत साधू यांनी आपल्या जीवाचे प्राण गमावले, त्या हिंदू धर्माची नाचक्की आपले 15, 16, 17, 18, 19, 20 या 20 वर्षापर्यंतचे पोरं आणि पोरी करतात. का? कारण मायबाप, त्या गोष्टीला कारणीभूत मायबाप. नाही, आमच्या मुलाला मोबाईल हवाय, तर तो 10वीतून 11वीत गेला. 10वीत जात होता, याच्या बुटाची लेस याला बांधता येत नव्हती, याच्या चड्डीचा नाडा खाली सटकत होता, याचा शेंबूड हापुसत होता, याला तेल डोक्याला लावता येत नव्हती, याला कशाची अक्कल नव्हती. हा 11वीत गेला नाही गेला, या मायबापांनी त्याला 1 लाखाची गाडी त्याच्या ढुंगणाखाली 50,000चा मोबाईल याच्या सीट खाली. हा झाला हिरो. हा हिरो झाल्यानंतर या हिरोला हिरोईन पाहिजेच ना. मग हिला अक्कल नव्हती, 2 शेंड्या घालत होती ही, बरोबर आहे ना. हिला रिबन बांधता येत नव्हती पाठीची. ही 10 वेळा आरशासमोर जाते, 10 वेळा भांग पाडते, 10 वेळा काजळ लावते, 10 वेळा लिपस्टिक लावते, मेकअप करते. विद्या अध्ययन करायला चालली आहे का स्वतःचा मेकअप घेऊन थोबडं त्या विद्यार्थ्यांना, त्या पोरांना दाखवायला चालली, लाईन मारायला चालली? खरं आहे की खोटं आहे? आता यांच्यातल्या या बोलल्यानं लक्षात ठेव जा कोण येतं. विचार करा, ज्या हिंदू सनातन वैदिक धर्मासाठी. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही पण तर 2 किलो मेकअप केलाय हो. तुम्ही कधी वृंदावनात गेलेत का? कधी काशीमध्ये गेलेत का? आमचे शंकर भाऊ नेहमी जात असतात. त्यांना विचारा वृंदावन काय, त्या कलावंतांना विचारा वृंदावन काय. जो वृंदावनात जाऊन एकदा परत येतो ना, तो कधीच असं म्हणत नाही की मी त्या भगवंताचा दास आहे. काय म्हणतोय? मी त्या भगवंताचा दास आहे. तो दास नाही म्हणत, मी त्या भगवंताची दासी आहे असंच म्हणतो. कधीतरी या एकदा वृंदावनामध्ये, बघा त्या वृंदावनामध्ये किती मोठे मोठे साधू संत आहेत की ज्यांचा तो भाव आहे, ज्यांचं ते प्रेम आहे त्या कृष्णावरती, जे कधीच त्याला विसरू शकत नाही. सावरे को दिल में बसा करके देखो, एक बार वृंदावन में आकर देखो, एक बार वृंदावन में आकर देखो. बड़ा ही दयालु
अशा परिस्थितीमध्ये त्या राजाची जी पत्नी होती तिची इच्छा झाली की मला आता एका पुत्राची इच्छा आहे, आणि म्हणून राजाला त्याच वेळेस त्याचे जे पूर्वज होते त्या पूर्वजांनी सांगितलं की महाराज, तुम्ही जंगलामध्ये जाऊन एक आखेट करून आणा, एक शिकार करून आणा. आता आपल्या पत्नीचा जो द्वैत भावामध्ये राजा अडकलाय, हा उपरिचर नावाचा राजा, आणि त्या द्वैत भावनेमध्ये अडकल्यानंतर राजाच्या मनामध्ये, आता राजा जंगलामध्ये तर निघालाय, शिकार करण्यासाठी निघाले राजा, आणि त्या द्वैत भावनेमध्ये अडकले. पत्नीची विषय वासना, पत्नीची विषय शरीर सुखाची वासना, आणि इकडे आपल्या पूर्वजांनी सांगितलं की शिकार करून आणायची आहे. राजा उपरिचर वसू जंगलात शिकारीसाठी निघून गेले, पण जंगलामध्ये जाऊन सुद्धा त्यांच्या मनातली ती आपली पत्नी जी साक्षात लक्ष्मी सारखी दिसणारी आहे, तिची शरीर वासना शांत करण्यासाठी राजांचं त्याच वेळेस काम स्खलित झालंय. त्यांच्या शरीरातून ते बीज धरणी मातेवरती पडलंय, आणि अशावेळी काय करावं, अशावेळी काय करावं हा विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. तो काम, ते अमोघ तेज त्या धरणी मातेवरती निघालंय, त्या धरणी मातेवरती पडलंय, आणि त्यावेळेस राजाने ते जे सुंदर असं अमोघ तेज होतं, ते तेज भगवंतांनी एका उंबराच्या आणि वडाच्या झाडाच्या द्रोणामध्ये साठवलं, त्याला अभिमंत्रित केलं, आणि अभिमंत्रित केल्यानंतर त्या द्रोणाच्या सहाय्याने संपूर्ण त्याला अभिमंत्रित केलंय. अभिमंत्रित केल्यानंतर ते वडाचं पान ते द्रोण घेतलं, अभिमंत्रित करून समोर त्यांच्या समोर एक असा गरुड पक्षी बसलेला होता. त्या गरुड पक्षाला त्यांनी आवाज दिला, आणि ते म्हणतायत, त्या गरुड पक्षाला बोलवलं आणि म्हणतायत की हे महाभाग, हे तात श्री, तुम्ही सौम्य आहात, तुम्ही माझे शुभचिंतक आहात, तुम्ही माझ्या महलात जाऊन माझी पत्नी गिरिका हिला हे द्रोण पात्र द्यावं, आणि तिचे ऋतुकाळ जवळ आले आहे. त्याच प्रकारे तो पक्षी ते द्रोण पात्र घेऊन तर निघाला महाराज. तो पक्षी ते द्रोण पात्र घेऊन निघाला, आणि त्याच पक्षाला आकाश मार्गामध्ये एक अजून असा पक्षी गरुड पक्षी भेटला, आणि त्या दोघांमध्ये युद्ध चाललं. आणि ते युद्ध चालू झाल्यानंतर त्याच वेळेस तो जो ते द्रोणपात्र होता, द्रोणपात्रामध्ये जे बीज होतं, जे आपल्या पत्नीकडे पाठवायचं होतं, ते बीज त्या चोचेतून ते खाली पडलं, आणि त्याच ठिकाणी, त्या योग्य ठिकाणी यमुना नदी वाहत होती. त्या यमुना नदीच्या पात्रात ते द्रोणपात्र पडलंय. त्या द्रोणामध्ये राजाचे बीज होते, आणि ते बीज वाहून आता एका माशाने गेले. पण तो मासा कोण, तर त्या ठिकाणी एक साधू संत महात्मे तपश्चर्या करत होते, आणि तपश्चर्या करता करता अद्रिका नावाची जी अप्सरा होती, तिनं पाण्याखाली जाऊन त्या साधू महात्म्यांचे पाय पकडले. ते पाय पकडल्यामुळे त्या साधूंचं तपश्चर्या भंग झाली, आणि तिला त्यांनी शाप दिलाय की तू एक विशालकाय माशाच्या रूपामध्ये जीवन व्यतीत करशील. आणि या अशा शापामुळे त्या माशाने, त्या अद्रिका नावाच्या अप्सरेने ते रूप धारण केलं, आणि भगवंताची तिनं प्रार्थना केली त्या साधूंची की मला याचा उशाप द्या, मला असं जीवन जगणं कठीण होईल. म्हणून ते साधू संतांनी, अगदी साधू संत कसे असतात, लगेच माफ करतात, त्यांनी तिला लगेच उशाप केला, आणि ते म्हणतायत की तू शोक नको करूस, तुझ्या या रूपातून एका युगम मानवाची संतान उत्पन्न होणार आहे, आणि मत्स्य देह सोडल्यानंतर तू स्वर्ग लोकाला जाशील. काही महिन्यानंतर, 10 महिन्यानंतर तो मासा एका मासेमारी लोकांकडनं पकडण्यात आला. त्याचं यथाक्षणी पोट फाडलं, तर त्याच्या पोटातून 2 बालक जन्माला आले. ते बालक म्हणजे मात्स्य आणि मत्स्यगंधा नावाचे 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी. आणि ती जी अद्रिका नावाची अप्सरा मासा झाली होती, ती मरण पावली, आणि तिचा आत्मा चिरंतन तेज घेऊन भगवंताच्या सानिध्यामध्ये पुन्हा स्वर्ग लोकाला प्राप्त झाला. पण पुढे त्या जाळ्यात अडकलेल्या त्या लेकरांना घेतलं, आणि राजा उपरिचराकडे परत गेले, कारण त्या राज्याचा राजा हा उपरिचर होता, उपरिचर वसू.
त्याला माहिती होतं का की हा पोरगा त्याचाच आहे, पण पोरगा कोणाचा होता? त्याचाच होता, फक्त त्याचा जन्म त्या माशाच्या पोटी झालेला होता. आणि त्यावेळेला त्या राजाकडे त्या लेकरांना नेण्यात येतं की यांचं काय करावं. तर एक मुलगा त्याच्यामधला राजा उपरिचर वसू ठेवतात, त्याचं नाव ठेवलं जातं मात्स्य. आणि तिची मुलगी होती, तिचं नाव ठेवलं जातं मत्स्यगंधा. तिला कोळी समाजाचे बांधव जे आहेत ते आपली मुलगी म्हणून स्वीकार करतात. त्या राजाचं नाव असतं दशक, निषाद राजा दशक. आणि ही आता हळूहळू मोठी होऊ लागते आणि ही कन्या मोठी झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या जागी काम करू लागते. आणि त्या ठिकाणी काही कालांतराने वर्षामागून वर्ष निघून गेले. आता ही मत्स्यगंधा, का हिचं मत्स्यगंधा असं नाव पडलं त्याचं कारण होतं, कारण की तिच्या शरीरातून माशासारखा वास यायचा आणि माशासारख्या वासामुळे तिचं नाव मत्स्यगंधा असं होतं. आणि या मत्स्यगंधेवरती भगवान विष्णूंची कृपा होती. आता ही मत्स्यगंधा हळूहळू मोठी होऊ लागली आणि मोठी झाल्यानंतर हिच्या वडिलांच्या जागेवरती काम करते. मग काय काम आहे? तर ते काम म्हणजे आपल्या वडिलांच्या जागेवरती नाव चालवणे, जहाज चालवणे, प्रवाशांना एका मागून एक सोडवणं आणि त्यांना नदीच्या या काठावरून त्या काठापर्यंत नेऊन पोहोचवणं, हे तिचं काम. आणि या कामाच्या माध्यमातून तिनं अनेक दिवस अनेक वर्ष घालून ती आता मोठी झाली आहे. आणि या परिस्थितीमध्ये त्याच ठिकाणी एका महर्षींचं आगमन होतं, ते म्हणजे महर्षी पराशर. हे पराशर महर्षी त्या राजांसोबत, त्या कोळी समाजाच्या शूद्र अशा जातीच्या व्यक्ती सोबत बसून भोजन करतात. मी शूद्र हा शब्द बोललो कारण की ते तुम्हाला समजावं म्हणून, पण सांगतो की तो शूद्र हे मी मनातून नाही बोललोय, ते समजावं म्हणून बोललोय. त्याची व्याख्या काय म्हणून सांगतोय. भगवंतानी 4 लेकरं जन्माला घातली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्या शूद्रासोबत बसून ब्राह्मण जेवण करतोय. त्या काळामध्ये जातीभेद आहे का म्हणून मी शूद्र हा शब्द वापरला. वाईट कोणी डोक्यात घेऊ नका. काही आहे का तिथे? तो निषाद राज मासे खातोय आणि त्याच मासेमारी करणाऱ्या त्या राजाने महर्षी पराशर, जे भगवान ब्रह्मदेवांच्या पुत्रांच्या मधले एक पुत्राचे चिरंजीव आहे पराशर ऋषी, त्यांच्या सोबत बसून हे फळ ग्रहण करताय, भोजन ग्रहण करताय. मग इथे जाती भेद दाखवला गेला का? आपण जाती वाटून घेतल्या. जाती नाही वाटल्या, आम्ही मानव धर्म वाटून घेतला. आम्ही धर्म नाही वाटला, आम्ही साधू वाटले. आम्ही साधू नाही वाटले, आम्ही संत सुद्धा वाटून घेतले. का? कारण की आम्ही एक नाहीये. हा विचार केला का कधी आपण? आम्ही एक होऊ शकतच नाही, कारण की आमच्यामध्ये ना तो किडा भरलेला आहे. आमचा समाज, आमची जात, हा जो किडा आहे ना, हा तेव्हा निघतो जेव्हा ते संकट आपल्यावरती येतात आणि त्या समाजातले, त्या जातीतले लोक सुद्धा आपल्याला मदत करत नाही. तेव्हा कळतं की धर्म मोठा की समाज मोठा की जात मोठी. ही कथा इथून सुरुवात होते. समाजासाठी, जातीसाठी, धर्मासाठी लढणं हे काय आहे हे भगवंत शिकवतायत. हा विचार कधी केलाय का आपण? साधू संत वाटून घेतले. कुंभार म्हणतात श्री संत गोरोबा काका कुंभार आमचे, माळी म्हणतात श्री संत सावता महाराज माळी आमचे, धोबी म्हणतात गाडगे महाराज फक्त आमचे. त्यांनी असं म्हटलं का की धोबी समाज फक्त माझा? त्यांनी असं म्हटलं का की फक्त माळी समाज माझा? बोलले का संत असं? हो की नाही? बोलले का? नाही बोलले. त्यांनी संत श्री सावता महाराज फुले, सावित्रीबाई फुले यांनी जर असं म्हटलं असतं, सहज विचार करा, ही बुद्धी, ही जी आपली नास्तिक बुद्धी नाही, ही काढून टाका. त्यांनी जर असं सहज म्हटलं असतं की मी फक्त माझ्याच मुलींना शिक्षण देईल, तर एखादी डॉक्टर जन्माला आली असती का? आनंदीबाई गोपाळ या भारताची पहिली डॉक्टर महिला जन्माला आलेली होती. तिने बायकांचं दुःख काय होतं हे तिने समजून घेतलं. ती जन्माला आली असती का? मग जसे साधू संत थोर महापुरुष आपण वाटून घेतले. या बुद्धीला काय म्हणावं याची ही कथा भगवंत सांगतायत की का आपण या चुकीच्या गोष्टी करतो, का या नश्वर देहामध्ये असल्यानंतर सुद्धा नास्तिक प्रवृत्ती आपल्या बुद्धीमध्ये प्रवेश करते. त्या
त्या निषाद राजासोबत बसल्यानंतर पराशर मुनी तिच्या सोबत जातात आणि तिचे जे वडील आहे निषाद राज, मत्स्यगंधेचे वडील, तिला सांगतायत की या महर्षींना या तळावरून त्या तळावरती सोड. आणि त्याच वेळेस ती जी मत्स्यगंधा असते तिच्यावरती पराशर मुनी आसक्त होतात आणि तिला म्हणतात माझ्याशी विवाह कर. एका क्षुद्राच्या कन्येसोबत ते म्हणतात की तू विवाह कर. पण ती शूद्राची कन्या होती का? ती क्षुद्राच्या पोटी जन्माला आलेली होती, माशाच्या पोटी. पण तो मासा सुद्धा शूद्र आहे का? मासा म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंचा एक रूप, मत्स्य अवतार. पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार. तो मासा सुद्धा शूद्र नाहीये. या पृथ्वीवर जन्माला आलेला मनुष्य, प्राणी असेल, जीव असेल, भूत दया असेल, कोणीही असेल, जो श्वास घेतो आणि सोडतो तो जीव हा क्षुद्र नाही, ब्राह्मण नाही, वैश्य नाही आणि क्षत्रिय सुद्धा नाही. तो त्याच्या कर्माने आपलं वर्ण संकर निर्माण करत असतो. आपल्या कर्मानुसार आपण आपली जात वाटून घेतली. आणि इथे पराशर मुनी तिच्यावरती आसक्त झाले आणि त्यावेळेस ते म्हणतात की तुझ्यापासून एक युगम पुरुषाची उत्पत्ती होईल आणि तो युगम बालक जन्माला आल्यानंतर या त्रैलोक्यामध्ये त्याच्या नावाचा गजर होईल. ती म्हणते तुम्ही कशा प्रकारचे ऋषी आहात? तुम्ही माझ्यावर आसक्त झाले. हा देह नश्वर आहे. हा देह हा नश्वर देह आहे. या नश्वर देहातून वास येतो, गंध येतो. याच्यावरती तुम्ही देवाचे लेकरं आहात आणि देवाचे लेकरं असण्यातही विशेष नाही, पण तुम्ही ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले असून सुद्धा तुम्ही माझ्यावरती आसक्त होतायत. ही फार दयनीय शोकांतिक गोष्ट आहे. असं म्हणून ते मागे सरकतात जहाजामध्ये आणि त्या पुन्हा आसक्त होतायत. दैव योग वश तिला परत त्रास देतात. परत म्हणतायत मी दैव योग वश इथपर्यंत आलोय. आणि तिला हे सांगून विचारणं करतायत मी तुझ्यावरती आसक्त झालो त्याचं कारण आहे की दैव योगाचा वश आहे, मी त्याच्या वशीभूत आहे. आणि त्या ठिकाणी त्यांचा सर्ग होतो आणि तो सर्ग झाल्या कारणामुळे ती जी मत्स्यगंधा होती ती गर्भवती राहते. तिला ते आशीर्वाद देतात की हा गर्भ, हे बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा तू कुमारिका राहशील आणि कुमारिका राहिल्यानंतर तुझं नाव त्रैलोक्यामध्ये घेतलं जाणार आहे आणि या बालकाचं नाव, या बालकामुळेच हा वंश पुढे वाढणार आहे. आणि त्या ठिकाणी ही जी मत्स्यगंधा असते, ही मत्स्यगंधा पराशर ऋषींसोबत समागम करून एक गर्भधान करते आणि गर्भधान स्वीकार केल्यानंतर 9 महिने 9 दिवसानंतर हिला एक बालक जन्माला येतो. त्या बालकाचं नाव आहे श्री वेदव्यास द्वैपायन महाराज, ज्यांनी हे ग्रंथ आपल्यासाठी लिहिले. एकदा आपण जयकारा लावूया. सगळ्यांनी हात वरती करायचे. बोल श्री हरी विष्णू अवतार द्वैपायन वेदव्यास जी महाराज की जय. गुरुदेव भगवान की जय. राधे 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 राधे. असं मुक्क नाही बसायचं. जेवण नाही केलंय का? बॅटरी फुल चार्ज आहे तशा प्रकारची नाही, भक्तीच्या वातावरणाची. मी राधे राधे म्हटलं की तुम्ही काय म्हणायचे? श्याम मिलादे. काय म्हणायचे? हा, जोरात आवाज. जे घरी झोपलेले मुर्दे आहेत ना ते जागी झाले पाहिजे. हा, राधे राधे. हातवर, सगळ्यांच्या हातवर. राधे राधे. जोरात, अजून जोरात आवाज आला पाहिजे. राधे राधे. हर 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 हर. जे घरी झोपलेत ना ते उद्या इथे आलेच पाहिजे आणि जो येणार नाही त्याला त्याची शपथ. असा श्री महर्षी वेदव्यास यांच्या जन्माची ही कथा झाली. यांच्या जन्माची कथा, भगवंतांनी यांचा जन्म फक्त या कथेसाठीच नाही घेतला, तर ही कथा का झाली ते सांगण्यासाठी महात्म्य सांगावं लागतंय. आणि श्रीमद भागवत कथेच्या महात्म्याला सुरुवात होते आणि ते म्हणतायत भक्ती, ज्ञान आणि वैराग्य सर्वशक्तिमान, सर्वत्र व्यापी, सर्वांतर्यामी भगवान श्री हरी विष्णूंना माझा नमस्कार असो. आणि ते भगवान व्यास यांचे महाज्ञानी पुत्र शुकदेव मुनी महाराज यांना सुद्धा नमस्कार करतायत. लहानपणातच अत्यंत विरक्त महात्मा आणि उपनयन संस्कार होण्यापूर्वीच ज्यांनी आपला संन्यास घेतला, ज्यांनी सर्वस्व संसार सोडला, प्रपंच सोडला आणि संन्यास घेतला, घरातून निघून गेले, व्यास ज्ञानी खरे
पण आपल्या तेजस्वी बालकाला एकाएकी घरातून निघून जाताना पाहून त्यांचं हृदय अंतःकरणाने भरून आलंय. शुकदेव मुनी महाराज घरातून निघून गेले, त्याचं कारण होतं की त्यांना या प्रपंचामध्ये, या मायेमध्ये फसायचं नव्हतं. पण ते त्यांचा बाप त्याच्यासाठी रडतोय की माझा वंश चालवणारा कोणी नाहीये, माझी कथा कीर्तन ग्रंथ वाचणारा कोणीतरी पाहिजे, भगवंताचं लीला वर्णन करणारा कोणीतरी पाहिजे, असं म्हणून ते रडताय. आणि आजचा बाप याच्यासाठी रडतोय की माझा मुलगा दारू पिऊन त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याचे तुकडे तुकडे झाले, म्हणून आजचा बाप रडतोय. याच्या मागे कारण कोण आहे, कारणीभूत कोण आहे? संस्कार. उपनयन होण्यापूर्वी, उपनयन म्हणजे जाती कर्म संस्कार, कर्णछेदन संस्कार असतात की नाही, कान छेदतो आपण बालकाचे, नामकरण संस्कार असतील, जनेऊ संस्कार असतील, शिखा संस्कार असतील, विद्या अध्ययन संस्कार असतील, हे एवढं होण्यापूर्वी ते बालक जन्माला येतं आणि लगेच निघून जाते जन्माला. एका ब्राह्मणाचं पोर एका खेळाशी भ्यालं, ते ब्राह्मणाचं लेकरू एका खेळाला भ्यायलंय, या प्रपंचाला घाबरलाय आणि निघून गेले. तो बाप जीवाच्या आकंताने त्याला म्हणतोय यम प्रवजंत मनुपेत मपेत कृत्यम दयपायनो विरह कातर आजुहावह पुत्रेती तन्मयतया. आपल्या पुत्रासाठी ते आवाज देत आहेत, आपल्या बालकाला आवाज देतात की बाळा तू कुठे निघालायस. अभिभावकपणे प्रश्न मुखावटी बाहेर पडला, पण शुकदेव मुनी देहभानावर नाहीये आणि त्यांच्या कानावर हा व्यासांचा म्हणजे आपल्या वडिलांचा प्रश्न पडला की कुठे जातोयस. त्यांनी लक्ष नाही दिलं, त्यांच्या कानात तो शिरला नाही, कारण की त्यांनी भगवान विष्णूंना वरदान मागून घेतलं होतं, आईच्या पोटी जर जन्माला आलो तर तू खूप छली आहे. भगवान विष्णूंना सांगतायत तू एवढा मोठा छली आहे की जन्माला आल्यानंतर तू सगळ्यांना मागच्या जन्माची विसर पाडत असतो. ही कथा पुरातन आहे पण आजही नवीच आहे. किती वेळा जरी सांगितली तर किती जणांनी ती सांगितलेली असली तरी किती जणांनी ती ऐकलेली असली तरी सुद्धा ती नवीनच वाटत असते. भक्ती प्रेमाचं अमृत आहे हे. भागवत महापुराण नाही तर हे साधारण पुराण नाहीये, ही साधारण कथा नाही, तर आद्यादान आमच्या आणि तुमच्या सर्वांच्या हृदयामध्ये भगवंताच्या नामाचं फुलणारं कमळाचं पुष्प आहे. हरिभक्तीची गोड कहाणी आणि स्वस्थ चित्ताची वंदना करणारा एक गाथा आहे भगवान श्री कृष्णांची, की मी जे आपल्या जीवनामध्ये संकट सहन केले, ती माझी लेकरं या कलियुगामध्ये जन्म घेतल्यानंतर त्यांनी ते दुःख सहन करण्याची शक्ती माझ्याकडून यावी म्हणून भागवताची महिमा थोरांनी वर्णन केली आहे. माझ्यापेक्षा ज्येष्ठ छोटे मोठे महाराज मंडळी, कथाकार, साधू संत महात्मे इथे आले असतील, कथा केल्या असतील आणि निघून गेले असतील, पण तरी सुद्धा कथा कशी आहे, गोड आहे, तिचं नाम गोड आहे असं म्हणतायत. पण ही कथा स्वस्थ बसू देत नाही आपल्याला घरी. ती म्हणते काहीतरी नवीन असलं पाहिजे, समाधान नाही. ती कथाच अशी आहे. नेहमी शरण्यामध्ये शौनक ऋषी आणि प्रमुख ऋषी बसलेले आहेत आणि स्वतःना शौनक प्रश्न विचारतायत. शौनक हे एक ऋषी आहे, त्यांचं वय लाखो वर्ष आहे आणि त्यांच्या सोबत 88,000 ऋषीगण बसलेले आहेत, म्हणजे साधू संत बसलेत. आणि त्या 88,000 साधू संतांच्या कडून एक महान व्यक्ती प्रश्न विचारतो, त्याचं नाव शौनक, आणि त्यांना शौनक आदी ऋषी म्हटलं गेलं. ते म्हणतात हे महामते सूतजी, हे कलियुग आहे आणि इथं सर्व जीव या युगामध्ये बहुधा आधर्मिक झालेले आहेत आणि पुढे तरी राक्षसीपणा वाढत जाणार आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य, विवेक आणि तप यांचा अभाव आहे. पुढे काय होईल या जगाचं, हा प्रश्न विचारल्यानंतर कलियुगात मनुष्याने मुक्तीसाठी काय उपाय करावा, त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी श्री वेदव्यासांचे पुत्र श्री शुकदेव मुनी महाराज यांनी सांगितलेली कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा. भगवंताचं नाम अगाध आहे, गोड आहे, फक्त ते घेता आलं पाहिजे मुखाने, संतांची संगती लाभली. कारण त्या संतांच्या संगतीमध्ये लागल्यानंतर सूतजी आणि शौनकजी यांच्यामध्ये सुंदर संवाद झाला आणि त्या संवादामधून कथा जन्माला आली. संतन के संग लाग रे तेरे अच्छे बने, संतन
संतन के संग लाग रे तेरे अच्छे बनेंगे। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। अच्छी बने बिगड़ी बने, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। बोल टाळ्या वाजवायच्या आहे सगळ्यांनी. तेरी बिगड़ी बनेगी। खुल जाएंगे तेरे भाग रे तेरे अच्छी बने। संतन के संग लाग रे तेरे अच्छी बने। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। जय हो हरि कागा से तो है हंस करेंगे। कागज तो है हंस करेंगे। हंस करेंगे तो है हंस करेंगे। हंस करेंगे तो है हंस करेंगे। मिट जाए सब राग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। भाव खूप सुंदर सांगितला. या कलियुगामध्ये बहुधा जीव हा अधर्मिक झालेला आहे आणि पुढे तो राक्षसीपणा सुद्धा वाढत जाईल. राक्षसीपणा म्हणजे तेव्हाच सांगून ठेवलंय भगवंतांनी, राक्षसी वृत्ती वाढत जाणार आहे. अनेक प्रकारचं अनंत प्रकारचं भोजन माणसाला दिलंय तरी सुद्धा कोंबडा बकरी मुर्गा मारून खायची सावस त्याला लागलेली असते. या जगामध्ये सगळ्यात मोठी स्मशानभूमी जर कोणती असेल माहिती का कोणती आहे? कोणती? अजून या जगातली सगळ्यात मोठी स्मशानभूमी म्हणजे मनुष्याचं पोट, जिथे जिवंत एखाद्या जीवाला हत्या करून शिजवल्या जातं. नाही महाराज, आमच्या घरामध्ये खात नाही कोणी, फक्त सूप पितात उकळ. नाही महाराज, आमच्या घरी खात नाही. हड्ड्याच्या हड्ड्या पिशव्याच्या पिशव्या बाहेर निघतात, ओढून ओढून खातात. का नाही कळत की ही सुद्धा भूक भागवण्यासाठी भगवंतांनी अनंत प्रकारचं भोजन मनुष्याला दिलं. राक्षसीपणाची वृत्ती वाढत जाईल असं ते म्हणतात. पण तरी माणूस समजत नाही. अनेक भागवत कथा ऐकल्या. मागच्या वर्षी कोणी भागवत कथा ऐकली? सगळ्यांनी ऐकली का? मागच्या वर्षी झाली का कथा? त्याच्या मागच्या वर्षी तुम्ही असं का म्हटले की दरवर्षी होते? 10-15 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी. हा ठीक आहे. सोडलं का मग कोणी खाणं? काळ्या पिशव्या घरी आणणं? काळ्या पिशव्या घरी आणणं बंद झालं का? दुकान बंद होत नाही तर आम्ही कशाला बंद करू? दुकान चालवणारा कोण आहे? बरोबर. खाणारे कोण आहे? चुकले तुम्ही त्याची जात सांगितली. खाणारे हिंदू आहे असं नाही सांगितलं. हा विचार का पण नाही येत
की हिंदू सिंधू घाटीचे आपण लेकर आहेत, भगवान श्री विष्णूंचे आपण लेकर आहोत. मांस भक्षण करणं हे कुत्र्याचं, मांजराचं आणि वाघ सिंह हत्तीचं काम आहे. एखाद्या माणसाने म्हटलं ना की सर बरे भाऊ लय शेर आहेस तू, पण शेर जरी म्हटलं, वाघ जरी म्हटलं तरी ते आहे काय? जनावरच आहे ना. काय ते जनावर आहे शेवटी. मग असं जर अशी काही लोक स्वतःला म्हणे माझ्यासारखा वाघ कोणीच नाही, आहो भाऊ त्यासारखं जनावर कुठेच नाही. आणि असे जनावर 3 लोकांच्या अंगात नेहमी येत असतात. 1 जे मांस भक्षण करतात, 2 जे व्यसन करतात आणि 3 जे बाटल्याच्या बाटल्या फोडतात. कळलं की नाही कळलं? उद्याच्या कथेत सांगून देईल. व्यसन करण्याने काहीच फायदा होत नाही, पण तरी सुद्धा आम्ही ते करतो. ते व्यसन काय कामाचं? त्या व्यसनामध्ये काय अर्थ ठेवलाय मायबाप? एखाद्या जीवाची हत्या करून आपण आपल्याला सुख मिळतं असं वाटतं. विचार करा, ती कोंबडं असेल, कोंबडी असेल, गहूचे दाणे खातं, ज्वारीचे दाणे खातं, किडे किटकुल काहीतरी खात असेल, माकोडे वगैरे, गटारीमधलं घाण खातं. त्याचे हाल हाल करून मारतात लोक. सत्य, त्याचे हाल हाल करून मारतात लोक. ते बोकड काय खातं? हिरवं घास खातं, 32 प्रकारच्या औषधी वनस्पती खातं, त्याचे हाल हाल करून खातं. विचार करा, जे त्यांना खात असतील त्याचे किती हाल होत असतील. याच्यासाठी गरुड पुराण प्रेत कल्पाचा भाग 449 नंबरचं पान वाचणं गरजेचं आहे. पण एवढं कधी वाचणं होईल? आम्ही मागच्या वर्षी कथा ऐकलेली आहे 5-6 वर्षापूर्वी. तरी माळा किती लोकांनी घातलाय? तुळशी माळ कुणाकुणाच्या गळ्यात आहे? बापरे, 1 2 करा, हात वरती करा. हे देवाचे लेकर आहे आणि बाकीचे देवाचे शत्रू आहेत का? असू द्या. गळ्यात माळा का नाही तुमच्या? असं जर मी प्रश्न विचारला तर याचं उत्तर काय द्याल तुम्ही? की आम्हाला गुरु भेटला नाही असं, की तुळशीची माळा भेटली नाही असं. कालच्या दिवशी ज्या गावातून मी आज इथे आलोय त्या गावाचं नाव सिंजर, त्या गावातल्या समाजाचं नाव रघुवंशी. त्या गावामध्ये एकही दुकान खाटक्याचं नाही, एकही दुकान कसायाचं नाही. त्या लोकांना आदर सत्कार, आदरातिथ्य कसं करावं हे कशा प्रकारे माहिती हे तुम्ही चांगल्या प्रकारे जाणून घ्या. त्या गावामध्ये एकही व्यसनाचं दुकान नाही, एकही दारूचा अड्डा नाही. त्या गावामध्ये दुसरे जरी समाज आहे तरी त्या समाजातले लोक अंड खाताना सुद्धा विचार करतात गावात आणताना. ही सत्य घटना आहे. कालच त्या गावातून सकाळी इथे आलोय मी. सिंजर, नागपूर जिल्ह्यामध्ये सिंजर नावाचं गाव आहे, नरखेड तालुक्याच्या मध्ये. त्या गावातला व्यक्ती जर काही बाहेर कुठे राहतोय आणि त्याला जर एखाद्या दुकानामध्ये साबण घ्यायला जायचं आहे, आंघोळीचा साबण, आणि त्या दुकानामध्ये जर त्याला अंड दिसलं तर तो ते साबण घेणार तर नाही, पण ती जागा सोडून सुद्धा निघून जाईल. सत्य घटना ही. 40,000 रुपये पेमेंट आहे. रघुवंशी म्हणतात त्या लोकांना. रघुवंशी समाज येतो. त्या समाजामध्ये त्यांचे गुरु जेव्हा केले जातात, जसं आपल्याकडे लग्न करतात की नाही, तसं त्या घरात जर बाळ, मुलगा मुलगी जन्माला आला की त्याला तुळशी माळ घालण्याचा कार्यक्रम करतात. अख्ख्या गावाला जेवण असतं आणि गुरुदेव येतात, त्यांचे गुरुदेव माळा घालतात आणि तो 5, 6, 7 लाखाचा कार्यक्रम संपूर्ण करत असतात. असा तो एकमेव रघुवंशी समाज. ज्या समाजामध्ये माळ घालण्याची प्रथा अशी आहे की लग्न ज्या दिवशी होतंय त्याच्या अगोदर गुरुदेव करणं कंपल्सरी आहे. काय आहे? कंपल्सरी तुळशी माळ घालणं त्यांना गरजेचं आहे. आमचं आयुष्य निघून जातं आणि शेवटच्या वेळेस ती आयुष्यभर तिनं कधी त्या रामाचं नाव घेतलेलं नसतं. शेवटी रामच म्हणते ना, मना राम, छाती ठोकून ठोकून रडते, माझा राम गेला, असंच म्हणतात ना. मरत्या टायमापर्यंत मेल्या वेळेसच राम आठवतो. जिवंतपणी काय तो रावण होता का? रामाच्या तोंडामध्ये सोन्याचा मणी टाका, तुळशीचा मणी टाका, त्याच्यामध्ये पंचामृत टाका, तो गिळणार कुठे? आत्मा त्याच्यातून निघून गेलेला आहे मायबाप. राक्षसीपणा वाढत जाणार आहे. भक्ती आणि वैराग्य, विवेक आणि तप यांचं सर्वस्व संपणार आहे असं ते म्हणून गेलेत. आणि इथे आताची परिस्थिती तशीच आहे, कारण कलियुग हळूहळू मोठा होतोय दिवसेंदिवस. तो आज फक्त 5,500 वर्षाचा आहे.
विचार करा, इतक्या घटना घडताय. मरत्या वेळी त्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान टाकलं काय आणि तुळशी माळेचा मणी टाकलं काय, काही फायदा होणार नाही. का होणार नाही? आयुष्यभर किलो किलो 2-2 किलो कोंबडीच्या हड्ड्या त्यानं चुचून चुचून खाल्ल्या. अख्खी तुळशीची माळ नाही, अख्खं तुळशी वृंदावन असं उचलून जरी त्याच्या तोंडात कोंबलं ना तरी त्याचे पाप काही दूर होणार नाहीये. आणि तुम्ही म्हणता तुळशी माळ, उलट तुम्ही त्या तुळशीचा अपमान करताय की यांनी गुरुदेवांचं नाव न घेता मेला आणि मग तुळशी माळेचा मणी त्याच्या तोंडामध्ये आपण टाकतोय. आपण आपलं स्वतःचं भाग्याला अभग्याचं कारण लावून घेतोय. भगवंत म्हणतायत भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आणि तप याचा अभाव दिसणार आहे. आणि उपाय काय? तर माया मोहातून लोक कसे सुटतील. आणि असं काहीतरी साधन आहे का की कलियुगामध्ये मनुष्यासाठी मुक्तीचं साधन काय सांगितलं गेलं तर म्हणजे नाम साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. या जगामध्ये नाम भगवंताचं एवढं सोपं आहे. राम जरी म्हटलं, दिवसभरामध्ये एक राम जरी म्हटलं तर या आत्म्यामधल्या जीवात्म्याला शांती मिळते. तुम्ही राम कधी म्हणता? गुडघे दुखायला लागल्यावर. महाराज लयच टाइम झाला, आता लय गुडघे दुखायला लागले. माझी भाषा कळते ना खरंच? मागून रिस्पॉन्सिव्ह द्या ना मावलाय. हो, समजते का? हात वर करा बरं की माझी भाषा समजते. तुम्हाला कळते ना सगळ्यांना? हा, नाही तर मी कन्फ्युज होतो कधी कधी. सगळे असे पाहतात नेमकं काय हे विचित्र प्राणी नेमका कोण आहे असं वाटतं कधी कधी. मग कन्फ्युज होतो आम्ही. ते भगवंताच्या भक्तीचा सागर ही कथा ते मांडण्याचा प्रयत्न करताय आणि सांगतायत की या अशाच ठिकाणी श्रवणाचा अधिकार कोणाला आहे आणि ही भक्ती काय आहे याच्याबद्दल ते सूत आनंदाने म्हणतायत की मनुष्याच्या मुक्तीसाठी साधन काय सांगितलं. मुक्ती भुक्ती कशाला? जिथे मुक्ती पाणी भरते. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये मुक्ती पाणी भरत होती की राया तुम्ही मला जवळ घ्या. 3,500 एकराच्या शेताच्या मालकाची लेक बिना पाण्या आणि बिना अन्ना विना जीव सोडते. तिचे पती जगाचे जगद्गुरु झाले. मुक्ती आणि भुक्ती ज्यांच्या घरी पाणी भरत होती ते तुकोबार आहे. कशामुळे तरले? काय करायचे दिवसभर? काय करायचे? फक्त नाम. कुणाचं? विठुरायाचं. विठ्ठल माझा आणि मी त्या विठ्ठलाचा. भजनामध्ये सुंदर आपण एक छोटासा भाव घेऊया आणि टाळ्यांच्या गजरात आपण त्या भजनाचा आनंद घ्यायचा आणि पांडुरंग परमात्म्याचं नाव घ्यायचं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. टाळ्या वाजवायचे, शांतपणे बसायचं. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा
विठ्ठल माझा विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा सूत आनंदाने म्हणाले की शौनका, अन्य इतर वंद्य ऋषी हो, मी तुम्हाला नमस्कार करतो. सिद्धांतांचा आणि सारांचा जो सार आहे तो मी तुम्हाला सांगतो. यावर उपाय आहे तो म्हणजे भागवत शास्त्राचा. सूतजी सांगू लागले आनंदाने. आणि भागवत शास्त्राचं ज्ञान अनेक जन्माचं पुण्य गाठलं असावं तेव्हाच त्याची उपलब्धी होणार असते. पण जेव्हा भगवंताचा भागवताचा लाभ होतो तेव्हा अमृतही तुच्छ वाटू लागतं असं ते म्हणतात. परीक्षित राजाच्या सभेमध्ये शुकदेव मुनी आसनस्थ झाले होते तेव्हा काय झालं ती माहिती राजा सांगतायत. परीक्षित राजाला जेव्हा शुकदेव मुनी कथा सांगतात तेव्हा ते म्हणतायत की शुकदेवांनी देव म्हणाले की आम्ही तुम्हाला अमृत देतो. शुकदेव जे कथा सांगतात ना परीक्षिताला ते म्हणतायत आणि ते अमृत द्यायला आले देवता आणि ते म्हणतायत की शुकदेवा आम्ही तुम्हाला अमृत देतो, आम्हाला तुम्ही भागवत सांगा. पण शुकदेवांनी सरळ ते नको नको म्हणत ते अमृत झटकारलं आणि म्हणतात निघा इथून, तुमचं भागवत ऐकण्याचा श्रवण करण्याचा अधिकार तुम्ही गमावलाय. तुमच्या हृदयामध्ये भक्ती नाही, अमृताच्या बदल्यात भगवान दान, तुम्ही भागवताचं दान मागतायत. कुठे तुमचं ते अमृत आणि कुठे आमचं भागवत श्री हरी कृष्ण. असं हे भागवत आहे. ते मुक्तीचं साधन काय, मुक्ती मिळणार कशी आहे त्याचं साधन म्हणजे भागवत आहे. मनाच्या शुद्ध करणारा, मनाच्या शुद्धीसाठी फार मोठं साधन म्हणजे परीक्षित यांच्या श्रवणांनी मुक्त झाले. तर ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं आणि त्याला भागवताची महिमा कळाली. कलियुगात मुक्तिदायक उपाय म्हणजे एकमेव असा ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे श्रीमद भागवत. त्यांनी ठरवून टाकलं भागवताच्या श्रवण हे 7 दिवस असतं आणि त्याला सप्ताह असं म्हटलं जातं. सनत कुमारांनी पूर्वी ही कथा नारदालाही सांगितली, विधिवत सांगितली. सप्ताह आणि भक्तीचा उदय होतो आणि हरिस्मरणामध्ये मन लागतं, कलिमल धुवून निघत असतं. नारदांचाच वृत्तांत ऐकण्यासारखा आहे. त्यावरून भागवताचं थोर पण लक्षात येतं असं म्हणून ते पुढे सांगू लागतायत. सूतजी महाराज पुढे कथा सांगू लागतायत की विशाल नावाच्या नगरीमध्ये सनकादिक नावाचे 4 कुमार राहत होते. आणि नारद मुनी आले आणि नारायण नारायण नामाचं नाम संकीर्तन करत वीणेचा झणकार करत त्या सुंदर अशा त्या मुनींच्या जवळ आले. आणि वदनावर उदासीनता आहे, चेहऱ्यावरती उदासीनता दिसते आणि नित्य आनंदात राहणारे उदासीन का असं त्या कुमार मुनींनी विचारलंय. चिंतातूर आहे, चेहऱ्यावरती टेन्शनचा भाव दिसतोय. आपण तर नारायणाचे निमग्न चिदानंदमयी असे उदास का दिसता असं त्या सनत कुमारांनी नारदांना विचारलं. नारदांनी सहज म्हटलं मी पुष्कळ तीर्थ हिंडलो, मी पुष्कळ ठिकाणी गेलो फिरलो, तीर्थांमध्ये स्नान केलं, प्रयाग काशी हरिद्वार सेतू बंद, पण मनाला कुठलीही शांती नाहीये माझ्या. नाव शांत म्हणजे मन शांत असं असते का? नाव समाधान आहे, त्या व्यक्तीला समाधान आहे का? कधीच नाही. पण नावाने उद्धार होतो याची ही कला म्हणजे श्रीमद भागवत.
ते म्हणतायत मनुष्य सत्य, तप, दान, दया यांचा बहुतेक लोप झालेला आहे, सर्व नाश पावलेला आहे असं भगवंत म्हणतायत नारदजी. आणि त्या ठिकाणी ते म्हणतायत की सिद्धी साधकासह कोणी दिसत नाही. ज्ञानी या जगात उरलेले नाही आणि जिज्ञासी सुद्धा नाहीये. सत्कर्माकडे मन वळत नाही आणि जो तो आपापल्या कामापुरता स्वार्थ धर्म हाच पोट भरण्याच्या मागे लागलेला आहे. विचार कुणाचाच नाहीये. भ्रमण करता करता मी यमुना नदीच्या तीरावरती आलो आणि मी बघतो तर काय, तिथे एक बाई, एक स्त्री खिन्नपणे बसलेली होती. ती खूप सुंदर होती. यमुना नदीच्या तीरावरती ती खूप सुंदर होती, पण तिची अवस्था तारुण्याची असताना खरी, पण चिंता मात्र फार उद्विग्न होती. आणि तिच्या जवळ, तिच्या मांडीवर 2 वृद्ध पुरुष पडलेले होते. 70, 80, 90, 100 वर्षाचे ते बालक पुरुष दिसत होते. जवळजवळ बेशुद्ध अवस्थेमध्ये होते आणि त्यांना काही स्त्रिया वारा घालत होत्या. त्या तारुणी, ती जी तरुणी होती, तिच्या जवळच्या तारुण्य स्त्रिया उभ्या होत्या. त्या कोण आहे हा विचार माझ्या मनात आला. आणि त्या हा विचार करत होत्या की या बालकांना शुद्धीवर कसं आणायचं. त्यांच्या मनात हा विचार आलाय आणि त्यांनी सहजरित्या सांगण्याचा प्रयत्न केला. तिलाही वारा घालून त्या स्त्रिया सांगू लागल्या, समजूत घालू लागल्या. मला पाहताच ती स्त्री उठली, ती बाई उठली. नारद ऋषी ही गोष्ट सनातन ऋषींना सांगताय. मला काकुळतेने म्हणाली की हे महाराज, माझी चिंता तुम्ही दूर करा. तिला मी विचारलं, नारद मुनी म्हणतायत, तिला मी विचारलं की बाई देवी तू कोण आहेस, हे दोघं कोण, या स्त्रिया कोण, ही काय सेवा करू, तू का रडतेस, हे असे का पडले. ती म्हणाली अहम भक्ती रीती, मी भक्ती आहे. हे दोघं माझी मुलं आहे. एकाचं नाव ज्ञान आहे तर दुसऱ्याचं नाव वैराग्य आहे. आणि या सर्व स्त्रिया ज्या मला आणि माझ्या या मुलांना वारा घालताय, त्यांचं नाव आहे गंगा, सरस्वती, कावेरी, गोदावरी, भीमा, कृष्णा. या सर्व नद्या माझ्या सेवेसाठी आलेल्या आहेत. माझा जन्म हा द्रविड देशातील कर्नाटकात मी लहानाची मोठी झाले. महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी माझा सन्मान झाला. गुजरात या प्रांतामध्ये पुष्कळ वर्ष राहून झाली. तिथे मला वृद्धत्व आलं. पुढे उत्तरेस प्रवास करता करता वृंदावनाला आले. तो काय आश्चर्य, मी तिथे पुन्हा कमळाच्या फुलासारखे फुलू लागले. कारण या वृंदावनामध्ये प्रेम आहे, भक्ती आहे. मला तिथे पुन्हा तारुण्य प्राप्त झालं. पण माझे दोघही मुलं ज्ञान आणि वैराग्य, त्यांचं मात्र तारुण्य गेलं आणि ते क्षीण झाले, ते जर्जर अवस्थेला प्राप्त झाले. त्यांचं कसं होणार, हीच मला चिंता आहे. तुम्ही काहीतरी माझा मार्ग मोकळा करा. हे पहा, आता काही दिवस तुला धैर्य धरावं लागेल असं ते म्हणतात. कलियुगाचा हा प्रभाव आहे. त्यावर ती जी स्त्री आहे ती सहज म्हणते, पण या कलियुगाला परीक्षित राजाने का म्हणून राहू दिलं. हा परीक्षित कोण, त्याला घालवून द्यायला पाहिजे होतं. कलियुगामुळे लोकांचे सदाचार, तप, योग आदी सर्व साधनं नष्ट झाले. शांत बसण्याची प्रवृत्ती त्यांची नष्ट झालेली आहे. शांत बसतच नाही, वळवळ वळवळच करत राहतात. ते त्यावेळेस सांगून ठेवलंय ते इथे दिसतं. साधन नष्ट झालेलं आहे. त्यांना दृष्टपणा आवडतो. संतांना, सज्जनांना दुःख आणि दृष्टांना सुख असं विपरीत घडलेलं आहे. त्यावर मी म्हटलं, जेव्हा श्रीकृष्ण भगवान निजधामाला गेले तेव्हा कलियुगाचा प्रभाव वाढला. राजा परीक्षिताने कलीला तो मारायला धावला, पण कली त्याला शरण आला आणि शरणागताला मारण्यापेक्षा त्याचेही गुण राजाने ओळखले आणि त्याला राहू दिलं. म्हणून हा कलियुगाचा प्रभाव आहे. तपाचं आचरण, योगाचा अभ्यास आणि कलियुगात कारण सोपं नसलं तरी केवळ हरी कीर्तन, हरीचं नाम त्यापेक्षा मोठं फळ मिळतं, असं या कलियुगाचं गुण आहे. राजाने विचार केला की त्याला अभय दिलं, त्याला राहायला जागा दिली, मात्र संकुचित जागा दिली. भक्ती म्हणाली, देवऋषी महाराज नारद, आपली भेट झाली, मी धन्य आहे, मी भाग्य आहे. आपल्या बोलण्यावरून आठवण झाली, भक्त ध्रुव आणि भक्त प्रल्हाद आपलेच उपदेशामुळे धन्य झाले होते. भक्तीची शक्ती आपणच त्यांना दिली आणि एवढ्या लहान वयात एवढा निर्धार आपल्यामुळेच त्यांना झाला. आपल्या नमन करते मी.
आणि ही गोष्ट ती भक्ती आणि नारद संवादामध्ये सूतजी ही कथा सांगताय. नारदजी तिला म्हटले की सतत त्रेता आणि द्वापार या 3 युगांमध्ये ज्ञान आणि वैराग्य यांच्या मुक्तीची साधनं होती, पण कलियुगामध्ये भक्तीचं साधन श्रेष्ठ आहे, भक्ती श्रेष्ठ आहे. पण आता भक्ती कशी करतो आम्ही? प्रत्येकाकडे मोबाईल आहे का? आहे. कर्म है काले और स्टेटस है भगवान वाले. आशांकडे मोबाईल आहे. सकाळी कोंबडं कापून खायचं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू झाला की ओम नमो पशुपती महादेवाय नमो नमः, आणि संध्याकाळी कोंबड्याचा स्वाहा. असे पशुपतीनाथांचे उपद्रव करणारे लोक इथे जन्माला येतील असं त्यांनी सांगितलंय. साधन नष्ट झालंय. तप दान वेदी सर्व काही पिशाच राक्षस यांचा सह उपद्रव माजलाय. भगवंताचं साधन सांगितलं. भक्ती म्हणाली देवऋषी माझवर श्रद्धा आहे, धन्य आहात आपण, माझ्या पुत्रांची अशी अवस्था झाली आहे, त्यांचं दुखणं बरं झालं पाहिजे. नारदांचं मन हे विघ्न झालं आणि त्यांनी दोघं वृद्धांना, ते जे लेकरं पडलेले होते ज्ञान आणि वैराग्य, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण काहीही उपाय केला ते विचार करू लागले, ते काही उठत नव्हते. त्यांचं जे शरीर होतं वृद्ध झालेलं, म्हातारं झालेलं, ते काही तरुण अवस्थेला प्राप्त होईना. त्याच वेळेस आकाशवाणी घुमली, अर्थात आई भगवती परांबा शक्तीचा आकाशातून आवाज आला आणि नारदा तुझे प्रयत्न सफल होतील, तुझे प्रयत्न सफल होतील, तू सत्कर्म कर, तू सत्कर्म कर, तू सत्कर्म कर. आणि या सत्कर्माची जोडी काय आहे हे कळून आलं, म्हणून नारदांनी उमजपणे ना या आकाशवाणी झाली पण अर्थ कळाला नाही आणि तीर्थस्थानी धाव घेतली. कर्मवेत्यांनी विचारलं की याज्ञिकांना विचारलं, तत्ववेदांना विचारलं सत्कर्म म्हणजे काय आहे, आकाशवाणीचा अर्थ काय, कुणीही निश्चितपणे सांगितलं नाही. नारदांनी तप करण्याचा विचार केला, हरिद्वारापर्यंत हिंडले, तप केलं आणि बसणार तोच सनक सनंदन सनातन सनत कुमार, त्यांचे 4ही दिव्य कुमार त्यांना दिसले आणि नारदांना आनंद झाला. त्यांनी सहजरित्या म्हटलं की महात्मन कुमारांनो, आकाशवाणीचा अर्थ तुम्हीच मला सांगू शकता. ज्ञान आणि वैराग्य पुन्हा समर्थ होण्यासाठी सत्कर्म करा असं आकाशवाणीने सांगितलं आहे. तुमचं ज्ञान, तुमचा अधिकार सर्वात मोठा आहे. हरी शरणम या मंत्राचा जयघोष तुमच्या हृदयातून सतत निघत असतो. सत्कर्म कोणतं करू, ज्ञान आणि वैराग्य क्षीण झाले, त्यांना पुन्हा सामर्थ्याने कशाला सांगू. भक्तीचं दैन्य कसं दूर होईल, तिचं दुःख कसं दूर होईल, यावरती सनक ऋषी सांगतायत. सनक ऋषी म्हणजे लहान बालक, 4 भाऊ, त्यांच्यातला एक भाऊ म्हणजे सनातन, आणि त्या सनातनाचे आपण लेकर म्हणून आपण जयघोष करतो, हिंदू सनातन वैदिक धर्म की जय हो. सनक ऋषी म्हणाले नारदा चिंता करू नको, सत्कर्माचे अनेक प्रकार ऋषी मानवांना सांगितले आहे, ते कष्टच असतात आणि स्वर्गाची प्राप्ती त्यामध्ये आशा असते. द्रव्य यज्ञ, ज्ञान यज्ञ, सर्वांचं फळ स्वर्ग आणि भक्तीचं साधन मात्र त्यापेक्षा श्रेष्ठ असं मोक्ष. तो देणारा म्हणजे एकमेव भक्तीचं साधन मात्र ते आहे, त्याचं नाव आहे श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करणार. या कलियुगाचा सारा दोष नष्ट जर करायचा असेल, मोक्षाची प्राप्ती, भोगाची इच्छा आणि अर्थाची कामना, कामाची व्याख्यात्वता जर जाणून घ्यायची असेल तर मोक्ष काय आहे हे आधी जाणून घेणं गरजेचं आहे. तर मोक्ष म्हणजे श्रीमद भागवत कथा. नारदांनी शंका विचारली, पण भागवत हे वेदांचा सार आहे, वेद हे तर स्वर्ग प्राप्तीचं फळ देणार आहे आणि श्रीमद भागवत पुराण श्रवणाने कशी मुक्ती मिळेल, भागवत ऐकल्याने कशी मुक्ती मिळेल, हा प्रश्न त्यांनी केला. ते म्हणतायत, सनक ऋषी म्हणतायत नुसतं वेद नव्हते, उपनिषदही नव्हते, त्यांचा सार भागवतात आहे. दुधात लोणी असतं, उसात साखर असते, पण घुसळल्याशिवाय, मंथन केल्याशिवाय, पिळल्याशिवाय हाती लागत नसते. तसं कार्य करून व्यासांनी भागवताची रचना केली आणि ते त्यांना आठवण झाले असंच त्यांना वाटायला लागलं. त्यांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य यांची प्रतिष्ठापना होते असं ते म्हणू लागतात. आणि त्यांच्या श्रद्धापूर्वक स्मरण केलं तर मानव मुक्तीचा अधिकार. 18 सहस्त्र श्लोक, 12 स्कंद, शुक परीक्षित यांचा संवाद, सर्व पुराण आणि नाना प्रकारचे तत्वज्ञान, देवतांची उपासना त्या ग्रंथामध्ये सांगितल्या गेली.
भागवतात संशय फिटलेला आहे. संशय फिटलेला आहे शब्द नीट लक्षात घ्या. संशय एखाद्यावरती होणे आणि आपला संशय दूर होणे याला म्हणतात. भागवत कथेचं हे स्वतःच्या घरी असलेलं तीर्थ किती चांगलं. ज्या घरामध्ये भागवताचा ग्रंथ आहे ते घर तीर्थासारखं असतं. कलियुगामध्ये मनाची रचनाचं झालेलं आहे की दीर्घकाळ चित्त एकाग्र होत नाही, तप करता येत नाही आणि यम नियम व्रत पालन करणं महागात पडतं. 1 सप्ताहापर्यंत भागवताचं श्रवण करावं. अल्प आयुष्य, अल्प बल, अल्पमती हे कलियुगातील मानवांचं वैशिष्ट्य. तर हरिस्मरणाने, भागवत श्रवणाने मोक्ष ही कलियुगामध्ये वैशिष्ट्य आहे असं ते म्हणतात. हरिद्वाराजवळील आनंदधाम नावाच्या तीर्थस्थानामध्ये हा आनंद चालला होता आणि नारदांची निराशा दूर झाली. इतर अनेक ऋषी तिथे उपस्थित होते आणि ऋषी वृंदातून आनंदाचा उद्गार निघत होता. हरिशरणम हरिशरणम हरिशरणम. आणि महातेजस्वी कुमारवयांच्या सनक सांगत होते. तिघ कुमार शेजारीच विराजमान होते आणि भागवताचा महिमा, सर्व वातावरण पवित्र होतो. भागवताचा सप्ताह श्रवणाचा आरंभ झाला आणि तोच आनंद मृदू कोमल स्वरात दुरून जवळ आला. नामघोष सुरू झाला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. विद्युमात स्वामी सखा हमारे, विद्युमात स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण टाळ्या वाजवायच्या. हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद. जो भगवंताच्या भजनात टाळी वाजवणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आता शेजारच्यानं टाळी नाही वाजवली, टाळी वाजव करायचं ना. जो वाजवणार नाही त्याला त्याची शपथ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. विद्युमात स्वामी सखा हमारे, विद्युमात स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. परिग्रह के तुम अवतारी, कहीं जन्म में कहीं भले मुरारी, मुरारी, मुरारी. कहीं के जाने किसके कहाए, है अद्भुत हर बात तिहारी. गोकुल में चमके मथुरा के तारे, गोकुल में चमके मथुरा के तारे, हे नाथ नारायण
आनंद घ्यायचा ठेका आम्हीच घेतलाय का? आनंद घेण्याचा ठेका आम्ही महाराज लोकांनीच घेतलाय का? टाळी का वाजवत नाही मग? थंडी वाजते? बरं, लयच वेळ झाला मग आता महाराज 2 तास झाले आम्ही नवऱ्याचं ऐकत नाही, आता गुडघे दुखायला लागले, बरोबर का? भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपण एक 5 मिनिटासाठी पावल्या खेळूया. मग उठा की आता जागेवर. ज्यांना पाय दिलेले आहेत ना देवानी ते जागेवर उभे राहतील. ज्यांना देवानी पाय दिले ना ते जागेवर उभे राहतील. गडबड गोंधळ करायचा नाही, एकदम शांततेत पावल्या खेळायच्या. हा, आणि तुम्ही ज्या सगळ्या समोर पोरी दिसत आहेत ना, उद्यापासून यांना थोडं मध्ये बसवायचं. या खूप गडबड करतात सगळ्या. असे समोर या, कार्यकर्ते पण समोर या, आणि मागे जे मंडपात आहे ते पण या ना, पुढे या, या सगळे पुढे. आपल्याला देवाच्या नामचिंतनामध्ये नाचायचंय. एखाद्या घोड्यावर बसलेल्या घोड्यासमोर नाही नाचायचं आपल्याला. थांबायचं नाही कोणी. अखियों में तू बस जा, अखियों में बंद कर लूं, अखियों में तू बस जा, अखियों में बंद कर लूं, पहले अखियों से बंद कर लूं. हरे रामा हरे रामा
कृष्ण कृष्ण